तर आपण समजून घेऊ की 12व्या आपण पाहिलं होतं की अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करणं आणि भगवानाच्या सगुण रूपावर ध्यान म्हणजे भक्ती करणं, भगवानाच्या सगुण रूपाची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. तर ह्यातला फरक जाणला होता. मग भक्तीमध्ये प्रगती करण्याचे टप्पे आपण समजले होते, विविध भक्तीचे प्रकार समजून घेतले आणि मग कृष्णांना प्रिय असलेले गुण आपण जे आहे ते प्रियाष्टक जे आहे तर ते आपण समजून घेतलं होतं 8 श्लोकांमध्ये शेवटच्या. आता आपण आज काय समजून घेणार आहोत तर त्याचा सारांश थोडक्यात आपण जाणून घेऊ. हा त्याची पुढच्या स्लाइडला येऊ. हरे कृष्ण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ. तर आता थोडस आपण जे आहे ते चर्चा करू की जर भक्ती आपल्याला अंतिम आपलं ध्येय असेल, अंतिम परिणती म्हणजे जेव्हा आत्मा आणि शरीराचं नाव म्हणजे ज्ञान घेतो तेव्हा त्याची परिणती जी आहे ती भक्तिमय सेवेमध्ये म्हणजे भक्ती मार्गावर म्हणजे भक्ती मार्गावरती आपण अग्रेसर होण्यामध्ये झाली पाहिजे. मग ज्ञान का इकडे सांगितलंय म्हणजे खरं तर संपूर्ण भगवद्गीता म्हणजे काय भक्ती योगाचंच आचरण आहे. पहिले 6 अध्याय कसं आहे की कर्माद्वारे भक्ती कशी करायची यावर आपण चर्चा केली. मग मधले जे म्हणजे जे अध्याय आहेत तर त्याद्वारे आपण भक्तीचीच चर्चा केली, भक्ती मार्गाची. आणि शेवटचे 6 अध्याय आहेत त्यामध्ये ज्ञानाद्वारे भक्ती कशी करायची याचं वर्णन आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे 12व्या अध्यायात कृष्णाने सांगितलं की म्हणजे की जे त्यांच्या भक्तिमय सेवेत संलग्न होतात त्यांना जन्म मृत्यूच्या ह्या संसार सागरातून त्वरित उद्धार भगवान करत असतात. मग शेवटचे 6 अध्याय काय आहेत तर भौतिक जगापासून स्वतःला कसं अनासक्त करायचं आणि त्यासाठी असणारं आवश्यक ज्ञान म्हणजे त्यामुळे काय होऊ आपण त्या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त होऊ. म्हणजे या ज्ञानाचा उपयोग करून आपण काय करायचं भौतिक प्रकृतीपासून म्हणजे या मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी जोडून घेण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करायचा. मग त्यामुळे ज्ञानाची जोड जेव्हा भक्तीला मिळते तेव्हा आपण भक्ती मार्गावर शीघ्र प्रगती करतो. म्हणजे नुसतं ज्ञान असेल आणि भक्तिमय सेवा नसेल तरी असं ज्ञान काय कामाचं, व्यर्थच असतं म्हणजे म्हणजे व्यर्थचा तो कालापाय असतो. आणि नुसताच म्हणजे नुसती सेवा असेल आणि भाव असेल पण तिकडे ज्ञान नाही तर आपण भक्ती मार्गावर प्रगती नाही करत, तिथेच अडून राहतो. मग यासाठी दोन्ही आवश्यक आहे. ज्ञान आणि भक्ती. पण आणि मग ज्ञानाने काय होतं तर भौतिक अनासक्ती येते म्हणजे वैराग्य येतं. आणि वैराग्य जेव्हा येतं त्यावेळेला भक्ती मार्गावर आपण पुढे पुढे जात राहतो. मग अशा पद्धतीने शीघ्र उन्नती होत असते. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता अर्जुनाचे म्हणजे इकडे प्रश्न आहेत 6 की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, मग ज्ञान प्राप्त करण्याची पद्धती म्हणजे काय, हा मग ज्ञेय म्हणजे काय, प्रकृती पुरुष यांचा संयोग होतो मग काय घडतं, मग ज्ञानाची दृष्टी काय. आता हे सगळे अर्जुनाने प्रश्न विचारले त्या अध्यायात त्यांची उत्तरं आपण अभ्यासणार आहोत. हा माताजी पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता अर्जुन म्हणाला की हे कृष्ण मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञान तथा ज्ञेय याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. मग भगवान काय म्हणाले हे कोणते या शरीराला काय म्हणायचं क्षेत्र म्हणजे म्हटलं जातं. आणि शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं. मग भौतिक प्रकृती हे पण क्षेत्र आहे कसं की ते मोठं क्षेत्र आहे म्हणजे भौतिक प्रकृतीचा एक भाग म्हणजे शरीर आहे म्हणजे त्याला क्षेत्र म्हणायचं. मग आता शरीराला जो जाणतो म्हणजे कोण आपला आत्मा मग त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ. मग आता शरीराला दोन म्हणजे आत्मा जसं जाणतो तसं परमात्मा म्हणजे दुसरा एक क्षेत्रज्ञ जाणतो म्हणजे कोण भगवान आपल्या हृदयात उपस्थित असतात परमात्मा स्वरूपात चतुर्भुज विष्णू रूपात. मग त्यांना म्हणायचं परम क्षेत्रज्ञ. मग शरीराला असे 2 क्षेत्रज्ञ जाणतात एक म्हणजे आपला आत्मा त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ आणि जो परमात्मा आहे त्याला म्हणायचं परम क्षेत्रज्ञ. म्हणजे आपण क्षेत्राचं उदाहरण घेऊ. मग शेती आहे म्हणजे क्षेत्र झालं आपलं शेत जमीन म्हणजे मग त्याचा राखण करणारा असतो म्हणजे जो कोणी असतो तो त्याला ते शेत राखायला दिलेलं असतं किंवा कसायला दिलेलं असतं तो म्हणजे क्षेत्रज्ञ. आणि मग त्याचा जो मालक असतो तो म्हणजे परम क्षेत्रज्ञ. मग तसं आपला जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ.
तो म्हणजे इंद्रिय च्या शरीराचा उपयोग करून जो कर्म करत असतो. आणि त्याचा म्हणजे जो आहे तो उपभोग घेत असतो. आणि मग त्याचा परम क्षेत्रज्ञ म्हणजे कोण? तर म्हणजे भगवान आहेत परमात्मा रूपामध्ये. तर हा भाग आपण ह्या शेताच्या उदाहरणावरून समजून घेऊ. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढच्या स्लाइड मध्ये. हा मग आता प्रकृती म्हणजे काय की भौतिक प्रकृती. मग पुरुष म्हणजे काय? प्रकृतीचा उपभोग घेणारा. मग भौतिक प्रकृती आपल्याला काय करते की एक शरीर प्रदान करते. म्हणजे शरीर जे आहे त्याला जाणणाऱ्याला आपण क्षेत्रज्ञ म्हणतो. मग शरीर म्हणजे काय? तर बद्ध जीवाचं कार्यक्षेत्र आहे. मग ह्या शरीराला जाणणाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. मग आता शरीर हे बद्ध जीवाचं कार्यक्षेत्र असतं. मग आता भौतिक प्रकृतीवर तो प्रभुत्व गाजवण्यासाठी काहीतरी कर्म करतो. म्हणजे शरीर मिळालं म्हणजे ते इंद्रियांनी बनलंय, मग इंद्रिय भोग करत करत असतो. त्यासाठी त्याला शरीर मिळतं. मग ही जी भौतिक प्रकृती आहे, तर ती म्हणजे प्रकृती या शब्दाचा अर्थ भौतिक प्रकृती. मग हे सर्वात मोठं कार्यक्षेत्र आहे. ती काय करते? मनुष्याला शरीर देते. म्हणजे बद्ध जीवाला, क्षमा असेल, बद्ध जीवाला मनुष्याचं शरीर मिळालं तर ते त्याचं कार्यक्षेत्र झालं. कुत्र्याचं शरीर मिळालं, मांजराचं शरीर मिळालं, ते त्याचं कार्यक्षेत्र झालं त्या जीवाचं. मग आता इकडे आपण समजून घेऊ की मनुष्य जो आहे तर तो काय करतो? आपल्या शरीराशी तादात्म्य करतो. म्हणून त्याला काय म्हणले? क्षेत्रज्ञ. म्हणजे मनुष्य म्हणजे बाह्यकरणी तो मनुष्य दिसतो, पण तो काय आहे? आत्मा आहे खर तर, जीवात्मा. मग तो काय करतो? शरीर आहे ते जे आहे तर त्यालाच स्वतः मी आहे असं मानतो. म्हणजे हा जो भ्रम आहे तो भौतिक प्रकृतीमध्ये येऊन घडतो. मग आता आपण समजून घेऊ की म्हणजे प्रत्येक देहाचा जो स्वामी आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्म्याला म्हटलंय. काही वेळा आपण म्हणतो मी मनुष्य आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे. म्हणजे काय की या क्षेत्रज्ञाला मिळाल्या, जीवात्म्याला मिळाल्या विविध उपाधी आहेत. म्हणजे आपण ह्या सगळ्यांपासून भिन्न आहोत आत्मा म्हणून. मग शरीर धारण करणाऱ्या सगळ्यांना क्षेत्रज्ञ म्हटले आणि शरीराला क्षेत्र म्हणले. मग आता क्षेत्र कोण देते? भौतिक प्रकृती. म्हणजे आपलं जे आहे ते मर्यादित क्षेत्र आहे. म्हणजे शरीर म्हणजे, आणि काय म्हणू की अमर्याद क्षेत्र म्हणजे भौतिक प्रकृती आहे. मग आता इकडे आपण समजून घेऊ की भौतिक प्रकृतीच्या संपर्कात जीव कसा येतो आणि मग कशा पद्धतीनं सकाम कर्म घडतं. मग ज्ञानाचं अनुशीलन कसं करायचं आणि त्याद्वारे भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे आपण आता समजून घेणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. आता तो चार्ट दाखवा. चार्ट, दुसरी स्लाइड. हा, त्याच्या पुढची. हा, मग आता इकडे आपण समजून घेऊ की पुरुष म्हणजे काय? ते प्रकृतीचा उपभोग करणारा म्हणजे कोण? तर जीवात्मा. मग क्षेत्र म्हणजे काय? आपलं शरीर. मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय? की आपला आत्मा, की त्या शरीराला जाणणारा. म्हणजे परमात्मा म्हणजे सगळ्या शरीराला जाणणारा. म्हणजे त्या शरीरापुरतं ज्याला ज्ञान असतं तो म्हणजे जो आहे तो आपला आत्मा, आणि सगळ्या शरीरांचं ज्ञान असतं तो परमात्मा म्हणजे भगवान. मग आता इकडे आपण ज्ञान म्हणजे काय? तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला भेद आहे तर हे जाणणं म्हणजे ज्ञान. आणि मग ज्ञेय म्हणजे काय? की ज्ञानाचं ध्येय. ज्ञानाचं ध्येय काय? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला भेद जाणलं म्हणजेच कृष्णाविषयी जाणणं, म्हणजेच परमात्म्याला जाणणं. ते परमात्मा रूपात भगवान असतात. मग ज्ञानाचं ध्येय, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं ध्येय म्हणतात. काय आहे? परमात्म्याला जाणणं. तर पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या श्लोकावर. मग आता इथे भगवान सांगतात पहा. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो ज्ञानम यज्ञानम मतं मम. तर आता इथे आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत ते काय म्हणतात? हे भारत, सर्व शरीरामधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच आहे. म्हणजे मीच असल्याचं तू जाण. आणि हे शरीर तर त्यांचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. मग इथे आपण समजून घेऊ की पहा आपल्या शरीरामध्ये जे चित्रात पहा, क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, मग क्षेत्रज्ञ म्हणजे आपला आत्मा, आणि जो परम क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे? तर भगवान परमात्मा पलीकडे आपल्या हृदयात दोघेही उपस्थित असतात पहा. मग आता क्षेत्रज्ञ आत्मा यांच्या विषयीचं ज्ञान आपण जे आहे ते घेत असताना मग भगवान, जीव आणि ही भौतिक प्रकृती ह्यांच्याविषयी आपण म्हणजे ज्ञान घेतो. मग आता शरीरामध्ये आपल्या दोन आत्मे असतात. आपला व्यक्तिगत आत्मा म्हणजे आपला म्हणजे आत्मा, आणि परमात्मा म्हणजे भगवान स्वयं कृष्ण.
हम्म. मग भगवान यांचंच विस्तारित रूप आहे ते क्षीरोदकशाही विष्णू आहेत ते. मग भगवान म्हणतात मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे आणि तुमच्या देहामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित आहे. मग आता हे कसं आपण समजून घ्यायचं, तर भगवद्गीतेमध्ये क्षेत्रज्ञांचं जर ज्ञान घेतलं तर आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. मग प्रत्येक शरीराला म्हणजे जे आहे ते कार्यक्षेत्र असतं, म्हणजे प्रत्येक शरीर म्हणजे हे जे आहे ते आत्म्याचं कार्यक्षेत्र असतं. मग म्हणजे प्रत्येक जीवात्मा जो आहे तर त्याला आपल्याच फक्त शरीराचं ज्ञान असतं, त्याला इतर शरीराचं ज्ञान नसतं. आणि परमात्मा म्हणजे भगवान यांना सगळ्या शरीराचं ज्ञान असतं, कारण ते प्रत्येक शरीरात एकाच स्वरूपात उपस्थित असतात परमात्मा रूपामध्ये. म्हणजे एखाद्या नागरिकाला कसं असतं, उदाहरणार्थ म्हणजे त्याला स्वतःच्या भूमी किंवा प्रॉपर्टी विषयी ज्ञान असेल. मग राजाला सगळ्या राजप्रसादाचंच नव्हे तर नागरिकांमध्ये किती संपत्ती आहे काय हे तर सगळ्याचं ज्ञान असतं. मग तसं मनुष्य आहे तो त्याला केवळ आपल्याच शरीराचा तो स्वामी असतो, म्हणजे जीवात्मा जो आहे तो. आणि भगवान जे आहेत ते सगळ्या शरीरांचे स्वामी आहेत, त्यांना सगळ्या शरीरांचं ज्ञान असतं. म्हणजे तर म्हणजे याच्यावरून काय झालं की म्हणजे जो भगवान आहेत तर ते काय झाले तर मूळ स्वामी झाले, आणि नागरिक जे आहेत ते दुय्यम स्वामी झाले. मग तसंच आहे की भगवान हे सगळ्या शरीरांचे कोण आहेत, परम क्षेत्रज्ञ परम अधिपती आहेत. आणि आपला जो आत्मा आहे तर तो फक्त क्षेत्रज्ञ आहे. मग हे आपण ह्याच्याविषयी जाणून घेतलं. मग शरीराला क्षेत्र म्हटलं तर शरीराचा स्वामी भगवान आहे, ते भगवान वास करतात आपल्या शरीरामध्ये. आणि त्यामुळे शरीर आणि आपला आत्मा ह्या दोघांनाही भगवान जाणतात. मग आता क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ, तर ह्यांच्यातलं म्हणजे भेद जाणणं म्हणजे, किंवा वेदानुसार शरीर म्हणजे क्षेत्र, जीव म्हणजे क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा, यांच्याविषयी जाणणं म्हणजेच काय आहे तर ज्ञान संपादन करणं आहे. आणि मग हे जे ज्ञान आहे तर हे कसं प्रकृती पुरुष आणि ईश्वर यांच्याविषयी माहिती घेऊन आपल्याला ते ज्ञान जे आहे ते सखोल जाणता येईल. पहा, भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जे सगळे जीव असतात तर ते सुद्धा ब्रह्मच आहेत, कारण भगवान यांच्यामध्ये ते गुण आहेत म्हणून आपल्यामध्ये आहेत. मग दोघांनाही नियंत्रकच म्हणायचं, दोघेही ब्रह्म आहेत, पण वास्तविक कोण आहेत, परब्रह्म म्हणजे भगवान आहेत. आणि जीवात्म्याला काय म्हटलं जातं, ब्रह्म. मग दोन क्षेत्रज्ञ आहेत, एक म्हणजे च्युत म्हणजे काय पतनाधीन, आणि दुसरा म्हणजे काय कधीही पतन न होणार, म्हणजे आपलं पतन होतं भौतिक प्रकृतीमध्ये, आपण भ्रमित होतो. आणि पण भगवान यांचं कधीच पतन होत नाही. पहा, मग ह्याच्यावरून आपण समजून घेतलं की आत्मा आणि परमात्मा हे जे आहेत तर ते आपल्या शरीरामध्ये उपस्थित असतात. मग परमात्मा जो आहे तर तो क्षेत्र आणि म्हणजे जो आहे तर त्याचा कसा आहे परिमित भोगता आहे. म्हणजे तर ह्या दोघांचाही म्हणजे क्षेत्र जो आहे आणि परिमित भोगता म्हणजे कोण तर क्षेत्रज्ञ म्हणजे आपला आत्मा, ह्या दोघांचा पण नियंत्रक म्हणजे परमात्मा आहे. मग परिमित भोगता म्हणजे आपल्या शरीरापुरता, मर्यादित भोगता कोण आहे आपला आत्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ. तर ह्या दोघांचं नियंत्रक कोण आहेत भगवान म्हणजे परमात्मा आहे. मग आता पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, ही भौतिक प्रकृती आहे. हे जे मी उदाहरण दिलं शेताचं, आणि तर ही सगळी सृष्टी आणि ही प्रकृती, तर हे म्हणजे काय आहे तर आपण म्हणू की म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये शरीर आपल्याला एक मिळतं मनुष्याचं, तर तो म्हणजे जो आहे म्हणजे तर ते झालं क्षेत्र. आणि असीमित क्षेत्र म्हणजे भौतिक प्रकृती, मग त्यातलं सीमित क्षेत्र म्हणजे आपलं शरीर मिळालं आपल्याला. आणि मग त्याचा जो क्षेत्रज्ञ आहे तो म्हणजे आपला आत्मा, आणि परमक्षेत्रज्ञ म्हणजे भगवान. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. आता तुझी स्लाइड पुढे घेतली. माझं हरे मी कृष्ण. चेंज केलंय पण बहुतेक दिसत नाही. 13.5 चेंज केलं. हा, दिसतच घेतली नाही मला. हा घेतली माझं ती. ओके. आता जे अजूनही दिसत नाहीये का? हरी बोल. हो, नाही दिसत आहे माताजी. होय होय. मी वाचू का माताजी? मग तुम्हाला सांगू का वाचून काय ते? हा, मी वाचेन, माझ्याकडे ग्रंथ आहे, हा. मी वाचते. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध. ओके.
ठीक आहे माताजी. ओके. हा तुम्ही वाचलं तरी चालेल, दिसतंय तुम्हाला तर. हा मी आली आली माताजी. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले. आता हे ज्ञानाविषयी आपण समजून घेऊया की क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान विविध ऋषीमुनींनी वैदिक ग्रंथामध्ये वर्णन केलंय. अनेक ऋषीमुनी आहेत. तर त्यापैकी आहेत म्हणजे तर ते म्हणजे व्यास मुनी जे आहेत, म्हणजे त्यांचे पिता जे आहेत ते पराशर मुनी, म्हणजे महान ऋषी आहेत, म्हणजे जे व्यास मुनी आहेत ते. तर त्यांनी वेदांत सूत्राची पहिल्यांदा रचना केली वेदांमधून. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे आहे तर ती वेदांत सूत्राचा संदर्भ घेऊन श्रीमद भागवताची रचना केली. मग आता परमात्मा आणि त्यांच्याविषयीचं सगळं जे ज्ञान आहे तर ते विशेष करून कठोपनिषदामध्ये आत्मा परमात्मा यांच्यातील जे भेद आहे ते सगळ्या कारण परिणामासहित जे आहे, सगळ्या तथ्यासहित जे आहे, तर वेदांत सूत्रमध्ये सर्वात पहिल्यांदा हे ज्ञान दिलं होतं. पण सगळे कारण परिणाम तथ्यासहित जे आहे आणि सगळं असं आहे. तर हे जरी ज्ञान असेल म्हणजे असं प्रस्तुत केलेलं असेल तरी कठोपनिषदामध्ये कसं आहे की आत्मा परमात्मा आणि शरीरातील भेद जे आहे तर हे अगदी व्यवस्थित ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग म्हणून महर्षी व्यासांना प्रमुख मानलं जातं. पराशर जे व्यास आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा. मग आता इथे ही स्लाइड असू दे. इथे थोडस आपण पुढची स्लाइड एक मिनिट, हे पूर्ण झालं. हा, ही स्लाइड हवी आहे पुढची, म्हणजे ह्या स्लाइडचा भाग आहे तो. तर आता इथे आपण समजून घेऊ की सगळी वेदशास्त्र जे आहे तर ते यजुर्वेदाचाच म्हणजे भाग असणार एक तैत्तरीय उपनिषद म्हणून आहे. तर त्यामध्ये प्रकृती, जीव आणि भगवान यांचं सगळं विवरण केलंय. मग आता जीवांचं कार्यक्षेत्र म्हणजे आत्मा आणि भगवान त्यांच्या शरीरात उपस्थित असतात म्हणजे परमात्मा. आता तैत्तिरीय उपनिषदामध्ये काय म्हणलंय की ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा, म्हणजे काय की भगवान यांच्या शक्तीची प्रकट अवस्था म्हणजे अन्नमय नावाने. म्हणजे आपण सुरुवातीला काय करतो, अन्न म्हणजे अन्न आणि जल ह्याच्या शोधार्थ असतो पहा. म्हणजे पहा, वनस्पतींची मुळं असतात ती खोलवर म्हणजे अन्न आणि पाण्याच्या शोधात जातात, हो की नाही. किंवा प्राणी जे असतात ते काय करतात, अन्न आणि म्हणजे काय की जल ह्याच्या बाबतीत म्हणजे जो असतो सुरुवातीला जो असतो तर अन्न आणि जल इतकीच गरज असते शरीराची. मग तो शारीरिक स्तर झाला. मग ही परम सत्याची म्हणजे भगवान यांची भौतिक स्तरावरची अनुभूती झाली. मग त्याची स्लाइड गेली परत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. माताजी स्क्रीनला स्लाइड नाही दिसत आहे. हरे कृष्ण. आता अन्नमय जो आहे स्तर तर त्याचा पुढचा स्तर. हरे कृष्णा. रागात मी काय माताजी स्लाइड दिसत नाहीये माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा हरे माताजी मी कृष्ण बदल. माताजी. हा हरे कृष्ण माताजी, माझ्या इथं नेटवर्क नेटवर्कचा हा इश्यू आहे. नेटवर्क. हा मी हा हा. थांबत बदलते. हा एकच मिनिट. स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालंय माताजी. होय होय दिसत होय. नाही. हा. हा हा. ओके. तर आपण समजून घेऊ. ती स्लाइड आहे ना, ते वेगवेगळे स्तर आहेत त्याच्यावर आणून थांबवा म्हणजे सगळ्यांना समजू येईल ते. आणि आता मी बोलत राहीन काही समजणार नाही. हरे कृष्ण. तर आता अन्नमय स्तर आपण पाहतोय अनुभूती म्हणजे काय की भगवान यांचा जो साक्षात्कार आहे ना तर तो जो आहे तो समजून घेतोय आपण. म्हणजे भौतिक स्तरावरचा साक्षात्कार म्हणजे ही जी प्रकट अवस्था आहे भगवानाची भौतिक स्तरावरची ते म्हणजे अन्नमय स्तर. म्हणजे तिथं फक्त अन्न आणि जल ह्याच्या शोधामध्येच जीव जो असतो तो प्रयास करतो. मग ती भौतिक अनुभूती झाली भगवानाची. आता अन्नमयामध्ये अनुभूती झाल्यानंतर मनुष्य जो आहे तो प्राणमय स्तरावर अनुभूती म्हणजे काय की आता इंद्रियांचा स्तर झाला हा. म्हणजे विविध इंद्रिय जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून म्हणजे तो जो आहे तो प्राणशक्तीमध्ये म्हणजे परम सत्याचा अनुभव करू शकतो साक्षात्कार करू शकतो. म्हणजे काय की थोडस जे आहे तर
म्हणजे पशु स्तरावर जर आपण अनुभवलं तर कसं होत असतं त्यांना की म्हणजे स्पर्धा असते निरंतर भय राहतं की आपल्याला दुसरं कुठलं तरी श्वापद खाणार तर नाही ना म्हणजे असं भय म्हणजे थोडस अजून इंद्रियांच्या स्तरावर म्हणजे मनाच्या स्तरावर मग बचावात्मक कार्य होतं किंवा आता मांजर आहे बरोबर सगळे दूर गेल्यावरतीच आपलं जे अन्न आहे ते किंवा दूध आहे ते घेईल आणि पळून जाईल म्हणजे हे जे बुद्धीच्या स्तरावर प्रयास होतात हा किंवा आपला जो आहे तो इतर प्राण्यांपासून बचाव करायचा आणि त्याचबरोबर आपल्या अन्न आणि जल ह्या गरजा भागवायच्या ह्या जाणीवा म्हणजे इंद्रियच्या स्तरावर मनाने विचार करायचा मग हे झालं म्हणजे प्राणमय स्तर म्हणजे काय की इथं ज्या असतात त्या प्राणमय स्तरावरच्या ह्या अनुभूती आहेत म्हणजे इंद्रियांच्या स्तरावरच्या म्हणजे थोडस अजून डेव्हलपड आपण म्हणू मग इकडे कसं असतं की जे मनुष्य असतात तर ते कसं करतात की प्राणायाम म्हणजे श्वासाच्या हालचाली म्हणजे श्वास आत घेणं बाहेर सोडणं अशा पद्धतीनं प्रयास करतात आणि ते जे आहेत तर ते मनाला जे आहे ते संयमित करण्याचे प्रयास किंवा मनाच्या स्तरावर म्हणजे जे आहे ते आपल्याला म्हणजे मन आहे आणि त्या स्तरावर आपण म्हणजे खूप काही विचार करून पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीने त्यांचा म्हणजे अशा स्तरावर ते असतात म्हणजे विचार करणारे असतात मग हा झाला इंद्रियांचा स्तर म्हणजे हा भौतिक स्तर झाला मग आता पुढे झालं जे आहे ते ज्ञानमय स्तरामध्ये अनुभूतीचा स्तर जो असतो तो प्राणशक्तींपासून पुढे चिंतन संवेदना त्याचा संकल्पापर्यंत म्हणजे आता म्हणजे फक्त मनाने संवेदना जाणणं आणि म्हणजे प्राणायाम किंवा हालचाली या म्हणजे श्वासांच्या ज्या क्रिया आहेत वेगवेगळ्या ह्या करणं म्हणजे मन आणि इंद्रियांना संयमित करण्यासाठी इथपर्यंतची संवेदना म्हणजे प्राणमय पण त्याच्याही पुढचा टप्पा म्हणजे काय की मनाच्या स्तरावर चिंतन किंवा मनाच्या स्तरावर जे आहे तर विचार करणं म्हणजे सखोल चिंतन करणं आणि संकल्पापर्यंत उन्नत होणं म्हणजे असे जे आहेत तर ते म्हणजे ज्ञानमय स्तर म्हणजे काय की त्याला मानसिक स्तर म्हणजे असे जे असतात ते विचारवंत असतात तत्ववेत्ते असतात त्याचबरोबर मग असे जे असतात ते कविता करणारे असे असतात लेखक असतात म्हणजे त्याचे मानसिक स्तरावर विचार सखोल चिंतन करतात आणि मी कुणीतरी आहे या म्हणजे मला काहीतरी ज्ञान आहे असे म्हणजे आय एम समबडी एल्स असं त्यांना जाणीव झालेले असतात पण त्यांना पूर्ण अनुभूती नसते परम सत्याची म्हणजे तो मानसिक स्तर मनाच्या स्तरावर मग ध्यान लावतात ध्यान लावायचं मन केंद्रित करायचं एका म्हणजे विशिष्ट गोष्टीवर अशा पद्धतीचे म्हणजे जे आहेत त्या गोष्टी हे करतात मग आता याच्या पुढचा आत्मसाक्षात्काराचा टप्पा म्हणजे काय तर विज्ञानमय स्तर मग त्यावेळेला जीवाला कळतं की मन आणि प्राणापासून आपण भिन्न आहोत म्हणजे मन आणि इंद्रिय यांच्यापासून आपण भिन्न आहोत आणि त्यामुळं त्याला समजतं की मी कुठला तरी म्हणजे असा दैवी अंश आहे आणि मी भगवान यांचाच म्हणजे आय एम समथिंग इटर्नल असं मी भगवान यांचाच अंश आहे हे पण समजतं पण म्हणजे हे जरी त्याला समजलं असलं तरी काय होतं की त्याच्या जीवनात जे आहेत ते असे गुरु आलेले नसतात प्रमाणित आध्यात्मिक गुरु की त्याला संबंध ज्ञान करून देतील म्हणजे त्याचं भगवान यांच्याशी असलेलं नातं काय हे समजावून सांगतील मग ह्या स्तरावर जे असतात ना ते निर्विशेषवादी किंवा मायावादी असतात त्यांना माहित असतं आपण आत्मा शरीर नाही आहोत आणि आत्मा आहे तो शरीरापासून भिन्न आहे आणि आत्मस्तरावर आपण कार्य करायला पाहिजे पण त्यांच्या तरीही ते शोधात असतात एका म्हणजे आनंदाच्या किंवा एक म्हणजे मनाच्या शांतीच्या पण ती शांती कशी मिळवायची आणि कुठल्या ज्ञानाद्वारे हे त्यांना माहित नसतं ते भगवान यांच्याविषयीचं सगळं ज्ञान पण घेतील आत्मा आणि शरीर यांच्याविषयीचं पण ज्ञान घेतील पण त्या ज्ञानाचं अनुशीलन होताच भक्ती सेवेमध्ये आपण येतो आणि म्हणजे त्या ज्ञानाची परिणती भक्ती सेवेमध्ये होणं आवश्यक आहे हेच त्यांना कळत नाही ह्या स्तरावर असतात म्हणजे ही पण अनुभूती कशी आहे तर ती अपूर्ण आहे म्हणजे तो बुद्धी म्हणजे तो जो आहे तर तो बुद्धीचा स्तर झाला म्हणजे बुद्धीने जाणून घ्यायचं म्हणजे ज्ञान बुद्धीच्या स्तरावर घ्यायचं मग हे मायावादी किंवा निर्विशेषवादी जे असतात तर त्यांचा स्तर असतो ज्ञानयोगी असं म्हटलं जातं बुद्धीच्या स्तरावर सगळं करतात पण ह्या सगळ्या ज्ञानाची परिणती जोपर्यंत सेवेमध्ये होत नाही ना तोपर्यंत आपण भगवानांना जाणू शकत नाही त्यामुळे यांची अपूर्ण अनुभूती असते निर्विशेष ब्रह्माच्या स्तरापर्यंत ज्ञानयोगी जाऊ शकतात आणि मग आता ह्याच्या पुढचा स्तर जो आहे तर तो आहे आनंदमय मग आनंदमय म्हणजे काय की इकडे म्हणजे त्यानंतरची परमोच्च अवस्था म्हणजे जीवाच्या म्हणजे जीवात्म्याच्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात ते त्याला आपलं भगवान यांच्याशी असलेला नातेसंबंध सांगतात आपण भगवान यांचा जीवात्मक अंश आहोत
आणि त्यांची सेवा करणं, आपण त्यांचे दास आहोत, सेवक आहोत, हाच आपला जो आहे तर तो धर्म आहे हे सांगतात. आणि त्याद्वारे मार्गदर्शन करून भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्या भक्ताला उन्नत करण्यासाठी म्हणजे त्याला शिष्य म्हणून स्वीकारतात आणि दीक्षा देतात तर ज्ञान देतात आणि मग अशा स्तरावर म्हणजे जेव्हा जीवाला हे समजतं तर त्यावेळेला तो विज्ञान म्हणजे आनंदमय स्तर आहे. तर त्या स्तरावर म्हणजे भगवानांचे जे उच्च कोटीचे शुद्ध भक्त आहेत त्या आनंदमय स्तरापर्यंत म्हणजे आध्यात्मिक स्तर म्हणायचं त्याला. आणि ह्याच्या पलीकडं भगवान आहेत म्हणजे आनंदमय अभ्यासात म्हणजे या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे भगवान आहेत पहा. वेदांत सूत्रामध्ये सांगितलंय म्हणजे भगवान यांची जी अवस्था म्हणजे परम श्रेष्ठत्व आहे ते हे की ह्या सगळ्या स्तरांच्या पलीकडे भगवान आहेत. मग आपण ह्याच्यावरून समजून घेतलं पहा की कशा पद्धतीने जे आहे तर ह्या अनुभूती आहेत म्हणजे दिव्य आनंदाचा अनुभव आपल्याला कशा अवस्थांमध्ये होतो म्हणजे क्षेत्रामध्ये जीवाला भोगता समजलं जातं. मग आनंदमय अवस्था ही त्याहूनही भिन्न असते म्हणजे काय की आनंदमय अवस्था म्हणजे कसं पूर्णतः आध्यात्मिक स्तर म्हणजे असा व्यक्ती भगवानाचा शुद्ध भक्त म्हणतो आणि भक्ती प्रेममय सेवेमध्ये संलग्न होऊन भगवानाच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग तो म्हणायचं आनंदमय स्तर. मग ह्या ब्रह्म साक्षात्काराच्या म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या 5 अवस्था आहेत की त्याला ब्रह्म उच्चम प्रतिष्ठा असं म्हटलं जातं. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड वरती येऊ. हा मग आता पंचमहाभूत मिथ्या अहंकार आपला मिथ्या म्हणजे खोटा अहंकार आपली बुद्धी अव्यक्त म्हणजे जे आहेत त्यानंतर 10 इंद्रिय मन आणि 5 इंद्रिय विषय इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र असं म्हटलं जाईल. तर ते म्हणजे ह्याच्यामुळे आपलं सगळं शरीर बनलंय ना या सगळ्यामुळे आपलं जीवन रथाचे चित्र पहा म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. म्हणजे इंद्रियांचे घोडे आहेत मनाची लगाम आहे इंद्रियांचे घोडे इंद्रिय विषयांकडे धावतात आणि बुद्धी हा कोण आहे चालक आहे आणि आत्मा हा त्याचा प्रवासी आहे आणि आपलं शरीर म्हणजे तो रथ आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल म्हणजे काय की पंचमहाभूत 5 पृथ्वी आप तेज वायू आकाश त्यानंतर मिथ्या अहंकार म्हणजे आपला अहंकार खोटा अहंकार की मी शरीर आहे. मग बुद्धी हा तर आणि आपलं मन तर हे 3 झाले. मग अव्यक्त म्हणजे 3 गुण सत्व रज तम. मग आपले त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले नेत्र त्यानंतर कान त्यानंतर आपली जी म्हणजे काय म्हणू नासिका म्हणजे आपलं नाक आपली जीभ म्हणजे जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. मग वाणी हात पाय उपस्थ आणि गुदा ही 5 कर्मेंद्रिय झाली. मग असे सगळे मिळून 24 घटक आहेत पहा. मग आता ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल पहा आणि मग ह्याच्यामध्ये आपण ह्या 24 घटकांमधले 5 जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये इंद्रिय विषय घ्यायचे म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. मग हे सगळं मिळून 24 होतं म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवूया की आपले 5 जे आहेत ती पंचमहाभूत त्यानंतर मन बुद्धी आणि जे आहे ते आपला मिथ्या अहंकार हे 3 झाले. त्यानंतर 3 गुण झाले. मग त्यानंतर जे आहे ते 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय झाली. आणि 5 जे आहेत ते इंद्रिय विषय असं सगळं मिळून जे आहे तर 24 म्हणजे 24 तत्व होतात. मग हे जे 24 तत्वांचा समूह आहे ह्याला म्हणायचं आपलं क्षेत्र म्हणजे आपलं शरीर. मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. मग आता हे जे प्रकृतीचे अव्यक्त गुण असतात त्यांना म्हणायचं प्रधान म्हणजे 3 गुणांना अव्यक्त गुण ते असतात त्यांना म्हणायचं प्रधान. मग आता इकडे आपण समजून घेणार आहोत की उत्पत्ती विकास स्थिती प्रजनन क्षय विनाश हे सगळे भौतिक प्रकृती जे आहे तर ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला जे शरीर मिळतं त्यामध्ये हे सगळे स्थित्यंतर येतात. मग ह्या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ म्हणजे स्वामी म्हणजे कोण आहे आपला आत्मा. मग त्याच्यामध्ये कुठली स्थित्यंतर नसतात तर आपल्या शरीरामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये स्थित्यंतर येतात. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर येऊ. हा मग आता हा श्लोकामध्ये हे गुण आहेत हे सगळे आपण समजून घेणार आहोत म्हणजे धैर्य आत्मसंयमन इंद्रिय विषयांचा त्याग मिथ्या अहंकार रहित होणं जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादी मधील दुःख दोष जाणणे अनासक्ती घरद्वार पत्नी मुले बाळ इत्यादीपासून अनासक्ती इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्ये समचित्त राहणे माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे सामान्य लोकांपासून दूर होणे आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याला सत्याच्या तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व
ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त इतर जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. आता हे सगळे गुण आपण जाणून घेणार आहोत ना. तर आता निरहंकार म्हणजे काय, की आपल्यामध्ये जे आहे तर ते मी म्हणजे शरीर आहे, अहंकार असतो. मग आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. मग आत्मा म्हणजे कोण आहे? भगवान यांचा सेवक आहे. मग आपण जर सेवक आहोत, दास आहोत, तर आपल्याला मान अपमान तो काय हो ना. म्हणजे आपल्यामध्ये नम्रता हा गुण असला पाहिजे, अमानित्व. म्हणजे काय, की आपण लोकांकडून मान मिळवण्यास उत्सुक नाही असलं पाहिजे. मी जर शरीर नाही आहे, जे कोणाला माहिती आहे, ज्या व्यक्तीला हे ज्ञान आहे, तर शरीराशी संबंधित मान अपमान आहे म्हणून तो निरर्थक आहे. मग आपण अशी स्वतःची फसवणूक नाही करून घ्यायची. तर जो दास आहे त्याला मान अपमान कसला? आपण सगळेच सेवक आहोत, मग कसला मान अपमान तिथे? एक सेवक आहे त्यांनी नम्रच राहिलं पाहिजे, त्यांनी लीनच राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या आणि निरहंकार असा पाहिजे. आणि वास्तविक अहंकार काय आहे, की मी भगवान यांचा जीवात्मक अंश आहे, हा वास्तविक अहंकार आहे. मग हा आवश्यक आहे आपलं संबंध ज्ञान जे आहे तर ते जाणून घेण्यासाठी. पण मी म्हणजे शरीर आहे, मी कुणीतरी आहे स्वतंत्र भगवान यांच्यापेक्षा, असं वाटणं हा काय आहे तर खोटा अहंकार आहे. मग ह्यातून आपण मुक्त व्हायचं. मग त्यामुळं अमानित्व म्हणजे काय, की लोकांकडून मान प्राप्त करायची आपली इच्छा जी आहे ती नष्ट होईल. आणि आपण सेवक आहोत म्हणजे, म्हणून प्रत्येकाला आपण प्रभू म्हणायला सांगतो. पहा, प्रभू म्हणून आपण हाक मारतो इस्कॉन मध्ये. म्हणजे का, तर प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहेत. मग त्यांना प्रभू म्हणून हाक मारल्यावर ते स्वामी आहेत हे आपल्याला स्मृतीमध्ये येतं. म्हणजे आपल्याला स्मरण होतं आणि आपण त्यांचे दास आहोत, सेवक आहोत हे लक्षात येतं. म्हणून प्रभू म्हणण्याचा प्रघात आहे. मग ह्याच्यामुळे आपल्याला सदैव स्मरण होतं की आपण नित्य सेवक आहोत. मग ह्यासाठी आपण प्रभूजी, माताजी म्हणतो. ह्याचं कारण ते म्हणजे भगवान यांचेच राधाराणी विस्तार आहेत. मग म्हणजेच त्या भगवान यांची शक्ती आहेत. म्हणजे भगवान आणि राधाराणी अभिन्न आहेत. म्हणून माताजी म्हटलं तरी ते प्रभूंसाठीच असतं, म्हणजे भगवान यांच्यासाठीच असतं संबोधन. मग आता अहिंसा म्हणजे काय, तर म्हणजे शरीराची एखाद्याच्या हत्या न करणं असा सामान्य अर्थ. पण इतरांना दुःखात न टाकणं म्हणजे खरी अहिंसा आहे. म्हणजे काय, की आपण अज्ञानामुळे देहात्म बुद्धी म्हणजे म्हणजे स्वतःला शरीर मानून इकडे क्लेश भोगतो आहोत भौतिक जगतामध्ये. मग आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या स्तरावर उन्नत जोपर्यंत आपण होत नाही ना, आणि स्वतः होत नाही तोपर्यंत आपण हिंसाच करतो. आणि आपण समजा ज्ञान घेतलं आध्यात्मिक, तर इतर जे दुःखात आणि क्लेशात आहेत त्यांना जो पण ज्ञानाच्या स्तरापर्यंत उन्नत करत नाही ना, तोपर्यंत आपण हिंसाच करत आहोत. म्हणजे ज्ञानाचा लोकांना प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, जेणेकरून ते देखील हे ज्ञान प्राप्त करून या भौतिक भवबंधनातून मुक्त होतील. मग ही खरी अहिंसा आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा अहिंसेचा अर्थ काय आहे. तर इतरांना आपण ज्ञान जे घेतलंय ते इतरांना देऊन त्यांना या क्लेशदायक जीवनातून म्हणजे बाहेर पडण्यासाठी, जन्म मृत्यू चक्रातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाचा प्रसार प्रचार करून मदत करणं ही खरी अहिंसा आहे. आजपासून सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला आपण ज्ञान द्यायचं, ही खरी हे खऱ्या अहिंसेचं पालन आहे. पहा, आपण सांगायचं भगवद्गीतेविषयी, क्लास विषयी सांगायचं. आपण भक्ती करण्याविषयी सांगायचं, मंदिरात जाण्याविषयी. आपल्याला प्रत्येकाचं पिंड प्रकृती बघून समजतं. मग त्यानुसार आपण ज्ञान जे आहे आपल्याला जे जे मिळत गेलं आजपर्यंत ते ते द्यायचा प्रयत्न करायचा. मग ही खरी अहिंसा म्हणजे प्रचार करायचा, प्रसार करायचा आपण. मग सेवा तर ती आहेच, पण ही खऱ्या अर्थाने अहिंसा आहे. पहा, भगवद्गीतेमध्ये भगवान यांनी सांगितलेली. मग शांती म्हणजे काय, की इतरांकडून होणारा अपमान आपण सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणजे सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करायची असेल तर इतरांकडून वारंवार अपमान होतो ते अपेक्षित आहे. कारण भौतिक प्रकृतीमध्ये रचनाच अशी आहे. म्हणजे प्रल्हाद महाराजांचं इतक्या वेळा त्यांना म्हणजे संकट आली, इतक्या वेळा त्यांना अपमानित केलं केलं पण आध्यात्मिक ज्ञान जे आहे तर त्याच्या म्हणजे अनुशीलनामध्ये संलग्न राहिले. त्यांनी वडिलांचा विरोध पण अनुभवला आणि भरपूर संकट भोगली. पहा, म्हणजे काय, की त्यांना वध करण्याचा पण पित्याने प्रयत्न केला. मग प्रल्हाद महाराजांनी सगळं काही सहन केलं आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती केली. म्हणजे ते काय करायचे, की दुपारच्या सुट्टीमध्ये त्यांचे जे आसुर बांधव होते त्यांना प्रल्हाद महाराज घेऊन संकीर्तन करायचे आणि त्यांना सगळं ज्ञान द्यायचे. भागवतामध्ये खूप सुंदर म्हणजे जो 7वा स्कंद आहे ना, तिथे प्रल्हाद महाराजांची कथा आहे. ते तर इतकं छान त्यांनी उपदेश केलेले आहेत आपल्या सवंगड्यांना, आसुर सवंगड्यांना. तर म्हणजे अशा पद्धतीनं ज्ञानाचं अनुशीलन आहे. तर त्याच्यात प्रगती करत असताना अडथळे येणार, पण आपण सहनशील राहायचं आणि आपण निश्चयाने, दृढ निश्चयाने प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न करायचे. भौतिक प्रकृती म्हणल्यावर अडथळे येणारच, पदम पदम विपदा. पण आपण काय करायचं, दृढ निश्चय
निश्चयाने पुढे जाण्याचे प्रयत्न करत राहायचं. मग ह्यासाठी आपली सहनशीलता आपण वाढवली पाहिजे. तृणादपि सुनिचेन, म्हणजे गवताच्या पात्यासारखं सहनशील असलं पाहिजे. म्हणजे त्या गवताच्या पात्यावरून आपण चाललो गेलो, ते पुन्हा उठून उभं राहतं. मग तसं सहनशील असलं पाहिजे. किंवा वृक्ष कसे असतात, सहिष्णू असतात, सहनशील असतात. म्हणजे काय की उन्हा पावसात, थंडीत, वाऱ्यात ते सतत उभे असतात आणि येणाऱ्या पानसत्यांना सेवा देतात, काही फळं पण देतात. म्हणजे काय की ते सगळं काही सहन करतात. मग असं असलं पाहिजे. हम्म. मग आता इकडे आजव म्हणजे काय, मनुष्यानं सरळ असलं पाहिजे, निष्कपट. म्हणजे इतकं म्हणजे प्रांजळ असावं की एखाद्या शत्रूला पण आपल्या आपण वास्तविक सत्य काय ते अगदी बेधडकपणे सांगू शकू, इतकं निष्कपट मनाचे आपण असलं पाहिजे. आचार्य उपासना म्हणजे काय की आध्यात्मिक गुरूंचा आपण स्वीकार करावा, गुरुपदाश्रय घ्यावा. आणि मग गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण म्हणजे काय आहे की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करायचे. गुरूंना शरण जायचं, त्यांची सेवा करायची. मग ते संतुष्ट झाले की आपल्यावर कृपा करत असतात. मग त्यांच्या कृपेमुळे काय होतं, आपली क्षमता जरी नसेल तरी आपली तात्काळ प्रगती होते. पहा, म्हणजे गुरूंची सेवा केल्यामुळे काय होतं, आपलं भक्तिमय जीवन जे आहे ते सहज होऊन जातं, सोपं होऊन जातं. मग शौचम म्हणजे काय, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची तर शुची स्वच्छता आपल्याला आवश्यक आहे. मग ही शुची आणि स्वच्छता म्हणजे काय, तर आंतरिक आणि बाह्य. आंतरिक शुद्धी म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा आपण जप करायचा आणि आपल्या म्हणजे इतक्या म्हणजे युगांची म्हणून इतक्या जन्मांची धूळ जी आहे आपल्या हृदयावरची ती झटकून टाकायची, अशी आंतरिक शुची करायची. आणि मग आपण बाह्य शुची म्हणजे स्नान वगैरे सगळं हे करतोच, बाह्य स्वच्छता, हो की नाही. तर मग मनावरची ही अनेक पूर्वकर्मांची जी धूळ आहे ही जर झटकायची असेल तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा 16 वेळा जप करायचा आणि 4 नियमक तत्वांचं पालन करायचा प्रयत्न करू. मग आता स्थैर्य म्हणजे काय, मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढ निश्चयी पाहिजे. म्हणजे काय होतं की त्याला म्हणायचं विनिग्रह. म्हणजे काय की आध्यात्मिक प्रगतीसाठी जे अनुकूल आहे ते स्वीकारायचं, प्रतिकूल आहे ते त्यागायचं. म्हणजे आपली इंद्रिय फार प्रबळ आहेत आणि त्यामधलं जिव्हा हे अत्यंत प्रबळ इंद्रिय. मग म्हणजे जिव्हेचा उपयोग बोलण्यासाठी आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी, आणि त्याचबरोबर मग जिव्हेनं आपण हरिनाम घेऊ शकतो, हो की नाही, कृष्णांचं कीर्तन करू शकतो. मग नेत्राविषयी सांगायचं तर सुंदर सुंदर भगवानांचे विग्रह आपण पाहावे, है ना. मग कानाद्वारे आपण कृष्ण कथा श्रवण केली. मग नासिकेद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घेतला. मग अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा केला. आणि भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं म्हणजे जे कृष्ण भक्तीचं विज्ञान आहे तर ते आपण जाणून घेतलं भगवद्गीतेच्या माध्यमातून. मग त्याचं भगवद्गीतेचा उद्देश हेच आहे, भक्तिमय प्रेममय सेवा करणे. पहा, म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेतलं. मग आता पुढे जाऊन आपण जे आहे की इथं जे अनेक गुण आहेत तर ते तर आपल्या अंगी येणं आवश्यकच आहे. मग आता मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहेत हे मानणं. मग आपण देह नसून आत्मा आहोत, हा वास्तविक अहंकार आहे. मग मिथ्या अहंकार आपण त्यागायचा प्रयत्न करणं. मग जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या ज्या समस्या आहेत तर ह्यांच्याविषयी आपल्याला कसं निराकरण करता येईल, यासाठी आपण भगवान यांच्याशी असलेला आपला नातेसंबंध आहे तो समजून घेणं आणि त्याविषयी प्रयत्न करणं. मग आता पुत्र किंवा पत्नी, घर, द्रव्य ह्याच्याविषयी अनासक्ती बाळगली पाहिजे. म्हणजे मनुष्यानं आपण काय करावं की आपल्या ज्या भावना प्रेम जे आहे तर ह्या सगळ्या ह्या आपल्या आपतेष्टाविषयी असतातच, पण आध्यात्मिक प्रगतीसाठी हे जर अनुकूल नसतील आपले मुलं बाळ पती पत्नी तर आपण त्यांच्यावर आसक्त होऊ नये. म्हणजे कृष्ण भावना म्हणजे काय की सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्ण भावनेचा म्हणजे घर आपलं सुखी करायचं. म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल घर तर ते सर्वात सुखी कुटुंब असतं. मग आपण काय करावं, घरात हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, कृष्ण प्रसाद ग्रहण करावा, घरात भगवद्गीता भागवत सारख्या ग्रंथांचं जे आहे ते चर्चा करावी, अर्चविग्रहांची आराधना करावी. म्हणजे कुटुंबियांना पण आपण प्रशिक्षित करायचं, आपण गुरु बनवून त्यांना प्रशिक्षित करायचं, आपण प्रयास करायचे हळूहळू. मग अशा पद्धतीने आपण सकाळ संध्याकाळी एकत्र बसावं, संकीर्तन करावं, जप करावा थोडासा. मग आता कुटुंबातले लोक जर आपल्या प्रगतीसाठी अनुकूल नसतील तर म्हणजे काय की आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे काय की अर्जुनाला स्वजनांना मारायची इच्छा नव्हती, पण आपले कुटुंबीय आपल्या भगवत साक्षात्काराच्या मार्गामध्ये अडथळा येत आहेत म्हटल्यावरती काय केलं, त्यानं श्रीकृष्णांच्या आदेशांचा स्वीकार करून युद्ध केलं आणि तिथे स्वजनांची हत्या केली. म्हणजे काय, सगळ्या परिस्थितीत आपण कौटुंबिक जीवनातल्या सुखदुःखापासून अनासक्त राहिलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ. मग आता आपण ह्या भौतिक जीवनातून आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा येतो तर त्यावेळेला आपण अशा विषयी लोक म्हणजे ज्यांना भौतिक आसक्ती पाहार आहेत तर त्यांच्या संगत आहे तर ती टाळायला हवी.
म्हणजे आपण कुसंग टाळला पाहिजे. म्हणजे एकांतात राहायचं म्हणजे काय, भगवत भक्तांच्यात राहायचं. मग आपण स्वतःची परीक्षा करायची. म्हणजे आपल्याला अनावश्यक चित्रपट म्हणा किंवा टीव्ही सिरियल्स, फेसबुकवर, सोशल मीडियावर राहणं, सार्वजनिक उत्सव समारंभ ह्याच्यामध्ये मग फार रस राहत नाही. जेव्हा भगवान यांच्यामध्ये रुची निर्माण होते, भक्ती मार्गावर आपण अग्रेसर होतो. म्हणजे हा सगळा निरर्थक म्हणजे काळाचा अपव्ययच वाटायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण स्वतःची जी आहे ती परीक्षा करत जायचं. मग आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत होण्यासाठी अजून भगवानांना जाणू, अजून ऐकू अशी रुची निर्माण होते. म्हणजे हरिकथेविषयी रुची निर्माण होते आणि भौतिक जगताविषयी अरुची निर्माण होते. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण हे सगळे गुण आत्मसात करतो पहा, म्हणजे विनम्रतेपासून ते परमसत्यांच्या भगवानांच्या साक्षात्कारापर्यंत हे सगळे जे आपण हे जे गुण आहेत हे आपल्या अंगी जेव्हा बाणवायचे प्रयत्न करतो, तेव्हा हे सगळं जे ज्ञान आहे ना, तर हे म्हणजे आपण आत्मसात करतो. मग ह्या सगळ्याला भगवान ज्ञान म्हणून घोषित करतात. आणि ह्या व्यतिरिक्त जे काही आहे तर ते सगळं अज्ञान आहे असं भगवान सांगतात. मग आता पुढे जाऊ आपण त्याची पुढच्या श्लोकावर येऊ. हा, मग ध्येय म्हणजे काय, तर ज्ञानाचं ध्येय. मग आता तुला भगवान म्हणतात की ज्ञानाचं ध्येय काय आहे की ते मी सांगतो. मग ते जाणल्यामुळे तू अमृताचं आस्वादन करू शकशील. म्हणजे अनादी म्हणजे आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. म्हणजे ध्येय म्हणजे काय, ज्ञानाचं ध्येय. मग आता आपण समजून घेतलं की परमात्म्या विषयी जाणणं हे आपल्या ज्ञानाचं ध्येय आहे. हे आपण परमात्म्याविषयीच ज्ञान म्हणजे काय की आत्मा आणि परमात्मा ह्यांचं दोघांचं जेव्हा ज्ञान घेऊ तेव्हा अमृतमय जीवनाचं आपण आस्वादन करू शकतो. म्हणजे त्याच वेळेला आपण काय करू शकतो की आत्म्याच परमात्म्याशी काय संबंध आहे हे समजल्यामुळं मग आपण जे आहे तर तो संबंध कसा प्रस्थापित करू ह्या स्तरावर आपण प्रयत्न करू. आणि मग असे जे प्रयत्न आहेत तर त्याद्वारे आपण अमृताचे आस्वादन म्हणजे काय, तर आपण जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊ. म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करू हे ज्ञान प्राप्त केल्यामुळं. मग जीव हा निरंतर भगवान यांचा सेवकच आहे, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलंय जीवाला. आणि मग भगवान जे आहेत ते परब्रह्म आहेत पहा. किंवा पुरुषोत्तम भगवान यांना आनंद ब्रह्म पण म्हटलं जातं. मग असं जे ज्ञान आहे ते भौतिक जगताच्या पलीकडचं आहे. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या अधीन आपण अनादी काळापासून आहोत जीवात्मा म्हणून. पण जे म्हणजे त्यांचे सेवक आहोत थोडक्यात. पण आपण त्यांच्याशी असलेले नातेसंबंध म्हणजे जे आहे तर त्याचं आपल्याला विस्मरण झालंय. मग ते स्मरण करणं आणि तो संबंध जाणून घेऊन तो संबंध जो आहे तो दृढ होण्यासाठीचे प्रयत्न करणं. मग ह्याविषयीचं ज्ञान जे आहे ते भौतिक जगताच्या पलीकडे आहे. मग ते जाणून घेतलं तर निश्चितच आपण जे आहे ते भगवत धामाची प्राप्ती करू. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा, मग आता या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात की परमात्मा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहेत, पण तरी इंद्रिय रहित ते इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आणि त्याच वेळी प्राकृतिक गुणांचा स्वामी. म्हणजे भगवान सर्व इंद्रियांचे उगमस्थान जरी असली तरी आपली जी इंद्रिय आहेत तर ती जी आहेत म्हणजे आपली इंद्रिय आणि भगवान यांची इंद्रिय यामध्ये फरक असतो पहा. म्हणजे भगवान यांची इंद्रिय काय आपल्यासारखी भौतिक नसतात. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत तर ती कशी आहेत तर भौतिक तत्वांनी म्हणजे पंचमहाभूतांनी आच्छादलेली आहेत. म्हणजे आपल्या इंद्रिय आहेत तर ती आच्छादित आहेत. मग भगवान यांची इंद्रिय कशी आहेत तर ती आध्यात्मिक आहेत, तर त्यामुळे ती दिव्य असतात पहा. मग त्यामुळं त्यांना निर्गुण म्हणले, म्हणजे 3 गुणांच्या पलीकडं असे जे आहेत ते भगवान आहेत ना. मग त्यामुळं भगवान कसे आहेत की आपले पालन करता आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टींमध्ये अनासक्त आहेत. म्हणजे प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत भगवान. आणि त्याचबरोबर प्राकृतिक गुण जे आहेत तर त्याचे स्वामी आहेत. तर जे प्रकृती ही भगवान यांची जी आहे ती शक्ती आहे, भौतिक शक्ती. आणि तिचे स्वामी भगवान आहेत. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिक प्रकृती जी आहे ती कार्य करत असते. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की मी जो आहे तो ह्या 3 गुणांच्या पलीकडे पण आहे आणि 3 गुणांचा स्वामी पण आहे. मग तर पुढे जाऊ आपण थांबते पुढच्या स्लाइडवर. हा, मग आता इकडे भगवान काय सांगतात की बहिरंतश्च भूतानां अचरम चरमेव च असं म्हणतात भगवान. म्हणजे काय की परम सत्य सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात पण आहे आणि बाहेर पण आहे. आणि मग परत परत काय भगवान म्हणतात की म्हणजे पुढे काय म्हणतात भगवान
की हे सूक्ष्म असल्यामुळं, म्हणजे काय तर दुसरी ओळ सूक्ष्मत्वात, असं जो शब्द आलाय, तर सूक्ष्मत्वात तत् अविज्ञेयम, दूरस्थम च दूरस्थम च चांतिके च तत्, असं म्हणतात. म्हणजे काय की ह्याच्यावरून आपण समजून घेऊ की परम सत्य हे सर्व चराचर प्राणिमात्रांच्या अंतरात पण आहे, बाहेरही आहे, आणि ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे. म्हणजे ते अत्यंत दूर आहेत पण सर्वांच्या जवळ पण आहे. तर फार सगळ्यांचा गोंधळ होईल. आपण सोपं करून समजून घेऊ. तर आता वेदांच्या द्वारे आपण समजून घेतलं की भगवान नारायण प्रत्येक जीवाच्या अंतरात आणि बाहेर पण, म्हणजे चराचरात प्रत्येक अणुरेणूमध्ये सुद्धा भगवान आहेत. मग आता भौतिक जगतामध्ये कसं असतं, आध्यात्मिक जगतात म्हणजे आपण म्हणजे समजून घेऊ की आध्यात्मिक जगतात तर ते सर्वत्र आहेत आणि भौतिक जगतात पण ते अगदी अणुच्या अंतरात पण आहेत. म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये पण आहेत, आणि शरीराच्या बाहेर पण आहेत. म्हणजे अत्यंत जरी दूर, म्हणजे तिकडे आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनमध्ये भगवान आहेत, ते आपल्या जवळ म्हणजे आपल्या हृदयात पण आहेतच ना भगवान. मग आता म्हणजे भौतिक इंद्रियांद्वारे आपण भगवानांना पाहू नाही शकत, जाणू नाही शकत. मग त्यांना जाणण्यासाठी आपली जी भौतिक इंद्रिय आहे ती अपूर्ण आहेत. आणि आपलं भौतिक मन आहे, तर त्याच्या मनाच्या, बुद्धीच्या, विचारांच्या पलीकडे भगवान असे अचिंत्य आहेत. मग पण कृष्ण भावनामय व्यक्ती आहे, तो भगवानांची भक्तिमय प्रेममय जर सेवा करू लागला, तर त्याचं काय होतं, मन आणि इंद्रिय शुद्ध होतात. आणि मग तो भगवानांना सतत पाहू शकतो. ब्रह्मसंहितेत काय सांगितले, भगवत प्रेम प्राप्त केलेला भक्त जो आहे भगवानांना आपल्या समोर नित्य निरंतर पाहू शकतो. हम्म आणि भक्ती योगाद्वारेच म्हणजे जे आहे ते भगवानांना पाहणं किंवा जाणणं शक्य आहे. पहा, म्हणजे ते चित्रात आपण गोष्ट समजून घेऊया. परीक्षित महाराज जे होते ना, तर त्यांचा म्हणजे त्यांच्या ज्या माता आहेत, उत्तरा माता, तर कुरुक्षेत्राचं जे युद्ध आहे, तर त्या म्हणजे ते संपत आलं होतं जवळ, आणि तेव्हा अश्वत्थामा जो आहे, तर त्यांनी काय केलं, हा कुरुवंश आहे तो नष्ट करून टाकायचा म्हणून त्यांनी काय केलं, क्रोधित होऊन जे काय केलं, तर ह्यांचा वंश नष्ट करण्यासाठी त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. म्हणजे कुरुवंश म्हणजे पांडवांचा जो वंश आहे, म्हणजे खरं तर पांडव आणि कौरव हे कुरुवंशातलेच, पण पांडवांचा जो शेवटचा अंश असा विचार त्यानं करून काय केलं की ब्रह्मास्त्र जे आहे ते सोडलं. ते जे ब्रह्मास्त्र, तर ते उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज होते आणि त्याच्यावर सोडलं. मग उत्तरेने प्रार्थना केली श्रीकृष्णांना. मग आपल्या हृदयस्थ परमात्मा जे भगवान आहेत त्यांनी जाऊन काय केलं, आपलं जे तेज आहे त्याद्वारे ब्रह्मास्त्र, म्हणजे भगवानांच्या दिव्य तेजापुढे ते ब्रह्मास्त्राचं काय टिकावं लागणार, तर ते जे आहे, तर म्हणजे ते जे आहे ते निकामी केलं. मग परीक्षित महाराजांनी गर्भामध्येच पाहिलं होतं भगवानांना, म्हणून ते जेव्हा जन्म झाल्यावर बाळ म्हणून आले, तर ते सगळ्यांचा चेहरा न्याहाळायचे की भगवान यांना शोधायचे ते, म्हणून त्यांचं नाव परीक्षण करायचे म्हणून परीक्षित ठेवण्यात आलं. म्हणजे पहा, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भगवान जे आहेत तर ते आपल्या हृदयात उपस्थित आहेत. म्हणजे दूर असून पण आपल्या जवळ आहेत. मग जवळ आपण त्यांना कधी अनुभव करू, जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू. तर पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. हा. मग सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे, तो भौतिक अंधाराच्या अतीत आहे, अव्यक्त आहे, तो ज्ञान आहे, ज्ञेय आहे, तेच ज्ञानाचे ध्येय सुद्धा आहे, तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. म्हणजे सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचा उगम म्हणजे कोण आहे, तर प्रत्येकाच्या हृदयात भगवान आहेत. मग भगवान हे कसे आहेत, तर ते जे आहेत तर तेच सगळ्या प्रकाशाचं उगम, म्हणजे काय तर भगवानांच्या म्हणजे अंगकांतीतून जे तेज प्रसारित होतं, तर त्यामुळे सगळ्यांना प्रकाश मिळतो. आणि त्याचबरोबर भौतिक अंधाराच्या अतीत, म्हणजे इथं आपण असा अर्थ घेऊ की भौतिक अंधार म्हणजे काय, भौतिक प्रकृती, म्हणजे तिथं अंधारच आहे, त्याला बाहेरून प्रकाश द्यावा लागतो, म्हणजे तिथं ज्ञान द्यायला लागतं कोणीतरी. अव्यक्त म्हणजे निर्विशेष ब्रह्म आपण म्हणतो, प्रकाश किरण जे आहे, अव्यक्त रूप म्हणजे निर्विशेष ब्रह्म, असे ते भगवान आहेत. म्हणजे आणि मग भगवानच जे आहेत तर ते काय आहेत, ज्ञान आहेत. म्हणजे भगवान म्हणजे परमात्मा जे आहेत, तर ह्यांच्याविषयीच म्हणजे सगळं गुणगान किंवा ह्यांच्याविषयीच ज्ञान घेणं म्हणजेच ज्ञान आहे. आणि आपल्या ज्ञानाचं ध्येय काय, तर भगवान यांना जाणणं. वेदांचं ध्येय भगवान यांना जाणणं, म्हणजे तेच ध्येय आहे, जे भगवान यांना जाणणं आणि त्यांची प्राप्ती करणं. म्हणजे ज्ञानाचे ध्येय सुद्धा कोण आहेत, भगवानच आहेत. आणि मग असे जे आहेत परमात्मा स्वरूपात भगवान त्या हृदयामध्ये स्थित आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की जे काही आहे ते श्रीकृष्णांशी संबंधित आहे, आणि श्रीकृष्णच सर्व काही आहेत. सर्व कारणांचं कारण कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत. मग त्यांना जाणणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढच्या स्लाइड वर
हा, मग याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझा भक्तच पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. मग भगवान काय म्हणतात याप्रमाणे मी तुला हे सगळं ज्ञान आता सांगितलं, की शरीर म्हणजे काय, म्हणजे क्षेत्र, मग आता शरीर आणि आत्मा आणि परमात्मा यांच्याविषयीचं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणायचं. आणि ज्ञेय म्हणजे काय तर म्हणजे काय तर ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं ध्येय. मग भगवानांना जाणणं हेच ज्ञेय आहे. मग ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञान आहे. तर हे तीन तत्वांचं असतं. म्हणजे ज्ञाता म्हणजे ज्ञान घेणारा म्हणजे आपण जीवात्मा. ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं ध्येय. म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि ज्ञान मार्ग म्हणजे काय, ज्ञान घेण्याचा जो मार्ग आहे. तर त्या मार्गाने आपण जे ज्ञान घेतो ह्या तिघांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असं म्हणतात. मग अनन्य भगवत भक्त म्हणजे भगवानांना पूर्ण शरण जाणारे जे भक्त आहेत तेच हे परिपूर्ण ज्ञान जाणू शकतात. पहा, मग हे आपण समजून घेतलं. म्हणजे कृष्ण भावना म्हणजे काय, आपण ह्या ज्ञानाचा विकास करणं आणि आपण काय करणं, आपली चेतना शुद्ध करून घेणं, तेव्हा आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. थांबते, पुढच्या स्लाइडला येऊ. हा, मग आता भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी आहेत. म्हणजे अनादी काळापासून भौतिक प्रकृती पण निर्माण करतात, ती शाश्वत आहे, आणि जीव पण शाश्वत आहे. आणि त्यामुळं त्याचे विकार आणि त्रिगुण हे सुद्धा भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होले. आणि त्यामुळे काय होतं की आपण विविध शरीर घेतो, आपली जी काही इच्छा आणि जे काही आपल्या विविध ज्या आसक्ती असतात त्यानुसार, आणि त्यानुसार विविध शरीर आणि विविध योनी अशा 84 लक्ष योनीमधून आपला जो आहे तो प्रवास होतो. मग आपलं शरीर म्हणजे क्षेत्र आहे. शरीराचा ज्ञाता म्हणजे आत्मा आहे, आणि परमात्मा म्हणजे जो आहे तो म्हणजे परमक्षेत्रज्ञ आहे. आणि मग आता ह्या देहाच्या कार्याचा उपभोग घेणारा जो आहे तर तो म्हणजे पुरुष आहे. मग पुरुष या शब्दाचा अर्थ आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. देहाचा उपभोग घेणारा कोण, आपला जीवात्मा. पुरुष म्हणजे जो आहे तो आपला म्हणजे जो आहे तो आत्मा, म्हणजे तो क्षेत्रज्ञ पण आहे आणि पुरुष पण आहे. आणि मग देहाचा उपभोक्ता जो आहे तो अ, तर जीवात्मा असेल तर परमभोक्ता कोण आहे, तर भगवान स्वतः आहेत. तर हा भाग आपण इकडे समजून घेऊ. मग आपण जे आहे तर ते म्हणजे जेव्हा प्रलय होतो तर त्यावेळेला भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे जे आहे तर ती प्रकृती जी आहे ती नष्ट केली जाते. ब्रह्माजींची रात्र होते तेव्हा. मग दिवस होते तेव्हा पुन्हा सृष्टी उत्पन्न होते. मग जेव्हा प्रलय होतो तेव्हा जीव महाविष्णू मध्ये म्हणजे काय, की ते गर्भोदकशाही विष्णू मध्येच आश्रयाला जातात. आणि पुन्हा ते म्हणजे जे आहेत तर म्हणजे ते पुन्हा जे आहेत ते सृष्टी उत्पन्न झाल्यावरती जे आहेत तर ते भौतिक जगात येऊन कर्म करून वैकुंठ लोकात प्रवेश करण्यासाठी प्रयास करतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जर प्रमाणित आध्यात्मिक गुरु आले तर त्यांना वैकुंठाला जायला म्हणजे जे आहे ते प्रयास करायचं मार्गदर्शन मिळतं. आणि त्याद्वारे म्हणजे भक्ती सेवेद्वारे ते पुन्हा आपलं जे मूळ घर आहे, म्हणजे भगवत धाम आहे, तिथे परतू शकतात. पहा, मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग ते पुढच्या स्लाइड वर. हा, मग आता इकडे आपण समजून घेऊ की इथे काय सांगितलंय, की कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. म्हणजे प्रकृती सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचं म्हटलंय. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर आपण सोपं सोपं समजून घेऊ की जीवांना निरनिराळे शरीर आणि इंद्रिय जे आहेत ते भौतिक प्रकृती देते. भिन्न भिन्न योनी आहेत. मग आता समजून घेऊ की आपले जे इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात आणि आपल्या जे कामना असतात तर त्यामुळं आपल्याला जे आहेत तर ते कुठलं ना कुठलं शरीर भौतिक प्रकृती देते. म्हणजे ते वेगवेगळे ध्येय मिळतात आणि त्यामुळे आपण सुखदुःख भोगतो. म्हणजे काय, की सुखदुःख जी आहेत तर ती आपली जी आहेत तर त्याचं कारण आपलं जे आहे तर आपण स्वतः जीवात्मा त्याचं कारण नाही आहोत. तर आपलं म्हणजे तर त्याचं कारण आपलं शरीर आहे. आपल्याला जे शरीर मिळाले त्यामुळे सुखदुःख आपण भोगत असतो. म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेऊ की म्हणजे मनुष्याला म्हणजे एखादी इच्छा आहे तर आणि त्याच्या कर्मानुसार प्रकृती त्याला निवासस्थान पुरवते. मग असं निवासस्थानामुळे तो सुखदुःख जे आहे तो अनुभवत असतो. मग आता पहा, म्हणजे जीवाला जर कुत्र्याचं शरीर मिळालं तर त्यानुसार त्याला वागावं लागेल, हो ना. डुकराचं शरीर मिळालं तर तसं वागावं लागेल, म्हणजे डुकरासारखी विष्ठा खायला भाग पडेल. मग देवतांचं शरीर मिळालं तर त्यानुसार कार्य करेल. मग मनुष्याचं शरीर मिळालं तर त्यानुसार कार्य करेल. मग इथे पहा, जर मांसाहार आपण करतो मनुष्य जीवनामध्ये तर त्यावेळेला काय होतं,
मांसाहार आपण भरपूर करतो, तर मग भगवान म्हणतात मग तुला आता मांसाहारी पशु म्हणजे हिंस्र पशु वाघ सिंहाचं शरीर मिळेल. मग आता एखादा व्यक्ती असा खूप झोपत असतो, मग त्याला अस्वलाचं शरीर मिळतं. मग एखाद्या स्त्रीला खूप असे आपले अंग म्हणजे जे आहेत आपले शरीर उघडं टाकायची सवय असते, मग तिला भगवान म्हणतात की तू होश वृक्ष उन्हा पावसात दिवस रात्र उघडाच राहा, अशा पद्धतीनं. मग आता एखाद्या व्यक्तीला खूप मांसाहार करतोय, खूप सगळा अनैतिक म्हणजे म्हणजे अनैतिकता बाळगतो, म्हणजे अनेक स्त्रियांशी संग करतोय, मद्यपान करतोय, दूध खेळतोय, अशी सगळ्याच गोष्टी आहे. म्हणजे असं सुखविलासात भोग म्हणजे इंद्रिय भोगात राहायची सवय आहे. मग मग असा जो व्यक्ती आहे, मग त्याला भगवान म्हणतात मग आता तू हो डुक्कर, म्हणजे डुक्कर जो असतो तो काय करतो, विष्ठा खातो, चिखलात लोळतो आणि अनेक डुकरिणींशी संभोग करतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला जे आहे ते भौतिक प्रकृती शरीर प्रदान करते, एक निवासस्थान मिळतं त्या जीवात्म्याला शरीर, आणि त्यानुसार त्याला सुख दुःख त्या शरीरानुसार येत राहतात. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइड वर हा. मग आता इकडे जे आहे ते भगवान जे आहेत तर ते काय सांगतात की अशा पद्धतीनं म्हणजे ज्या वेळेला अं, जीवात्मा जो आहे तो प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो, त्या भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असं घडतं. याप्रमाणे त्याला विविध योनी आणि जे आहेत तर त्या योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. म्हणजे अशा पद्धतीनं भौतिक प्रकृतीशी संग केला की जसं निरनिराळे वस्त्र प्रदान करतो, तसं जीवात्मा काय करतो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. इथं विविध 84 लक्ष योनी दाखवल्यात पहा. मग त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या इच्छा आहेत त्यांच्या प्रभावामुळे कधी देवता बनेल, मनुष्य बनेल, पशु बनेल, कीटक बनेल, जलचर मिळेल, कधी संत पण बनेल. तर कधी ढेकण म्हणजे एक ढेकून सुद्धा होईल. म्हणजे काय की अशा पद्धतीने तो भौतिक प्रकृतीच्या अधीन राहतो. मग ह्या भौतिक प्रकृतीवर विजय मिळवणं म्हणजे काय, या त्रिगुणांचा संग केल्यामुळे त्याला देह मिळतो आणि देहांतर करणं भाग आहे. मग या त्रिगुणांच्या आधीच जायला पाहिजे, यासाठी कृष्ण भावना जी आहे तर ती आपण जी आहे तर ती आपली जागृत होणं आवश्यक आहे. म्हणजे भगवान यांच्याशी असलेला संबंध जागृत करून आपला त्याच्या संबंधाचं पुनरुज्जीवन करून आपण ह्या अनादी काळापासूनचे जे भौतिक वासना आहेत त्यांचा त्याग करून आपण भगवान यांच्या संतुष्टीसाठी जर कार्य केलं तर निश्चितच काय होईल, ह्या सगळ्या म्हणजे चक्रातून आपण जे आहे ते मुक्त होऊ पा आणि आपण आध्यात्मिक जो आहे तो आनंद घेऊ पा आणि अशा आध्यात्मिक धामामध्ये आपण वास करू पा. म्हणून कृष्ण भक्तीचं विज्ञान हे आपण जाणून घ्यायचं आणि त्यानुसार आचरण करणं म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा ही ज्ञानाची परिणिती आचरणामध्ये व्हायला पाहिजे. तर काय होईल, आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊ आपण पुढचा श्लोक घेऊ. हा, मग हा श्लोक महत्वाचा आजचा आपला श्लोक ऑफ द डे आहे हा. तर खूप सगळ्यांनी महत्वाचा, आता मी जे जे श्लोक सांगितलेत ना आपण सगळ्यांनी ते पाठांतर करूया. खूप महत्वाचे श्लोक आहेत, आपल्याला नेहमी त्याच्यातून टेक अवे चांगला प्रत्येक ह्याचा एक सारांश रूपी टेक अवे किंवा मेसेज आपण म्हणतो, एक उपदेश किंवा सारांश रूपी उपदेश देणारा तो श्लोक आहे. उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परा. म्हणजे तरी या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे जो महेश्वर साक्षी अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. म्हणजे काय, जीवामध्ये सदैव परमात्मा भगवान यांचा प्रतिनिधी आहे. म्हणजे ते काही सामान्य जीव नाही, तर भगवान यांचाच विस्तार आहे. मग तिथं कसं कार्य होतं, तर आत्मा जो आहे तो म्हणजे जो आहे आणि परमात्मा यांच्यासाठी कशी उपमा दिली, तर आपलं शरीर रूपी जो वृक्ष आहे तर त्याच्या फांदीवरती आत्मारूपी जो पक्षी आहे, दोन पक्षी आहेत, तर तो काय करतोय, फळ चाकतोय म्हणजे कर्म करतोय, म्हणजे त्याचा परिणाम भोगतोय. आणि दुसरा पक्षी साक्षी आहे म्हणजे परमात्मा, ते काय करतात, साक्षी आहेत आपल्या कर्माचे. अशा पद्धतीनं एकाच म्हणजे जे आहे ते म्हणजे वृक्षावरती हे आत्मा आणि परमात्मा रूपी दोन पक्षी आहेत आणि तो साक्षी देखरेख करणारा, अनुमती देणारा म्हणजे प्रत्येक कर्माची, असे जे भगवान आहेत ते सर्वश्रेष्ठ परमात्मा स्वरूपात भोगतायत. आणि आपण कोण आहोत, तर आत्मा म्हणजे जे आहेत तर आपण ते फळ चाकणारा पक्षी आहोत. मग भगवान आणि आपल्यातला जो संबंध आहे ना, तर हाच जाणणं आणि भगवान यांना शरण जाऊन आपण भक्तिमय प्रेममय सेवा करणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. म्हणजे भगवान सदैव आपल्याला अंतर्बाह्य उपदेश करत असतात, भगवद्गीतेनं बाहेरून उपदेश करतात. आणि अंतरातून परमात्मा म्हणून उपदेश करतात, म्हणजे त्याला चैत्य गुरु म्हणायचं. आणि आपल्या जीवनात दीक्षा गुरु येतात. मग अशा पद्धतीनं भगवद्गीता, भागवत आणि त्याचबरोबर दीक्षा गुरु यांच्या मदतीतून बहिस्त म्हणजे बाहेरून उपदेश करतात आणि आतून म्हणजे परमात्मा म्हणून त्याला
त्यांना चैत्य गुरु म्हटलं जातं. त्या पद्धतीने उपदेश करतात. आणि आपल्याला कशी प्रगती पथावर आपल्याला नेता येईल अशा पद्धतीने भगवान जे आहेत ते कार्य करत असतात. म्हणून आपण परमात्म्याला त्या शरण गेलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कार्य करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं की जो मनुष्य भौतिक प्रकृती जीव त्रिगुणांचे विकार या संबंधित हे तत्व जाणतो तो मोक्ष प्राप्ती होते त्याला निश्चितच. आणि वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याचा पुनर्जन्म होत नाही. म्हणजेच काय, भौतिक प्रकृती परमात्मा जीवात्मा ह्यांच्याविषयी जर आपण परस्पर संबंध ज्ञान जर घेतलं तर त्या ज्ञानामुळे म्हणजे हे ज्ञान घेतल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. म्हणजे आपण आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र होतो. मग आध्यात्मिक जगतात प्रवेश केला की आपण पुन्हा इकडे परतून येत नाही या भौतिक प्रकृतीत. मग हे ज्ञान घेतल्याचा हा परिणाम आहे. जसं परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींनी 7 दिवसाच्या कालावधीमध्ये हे सगळं ज्ञान दिलं पहा. त्याद्वारे त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. म्हणजे आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करणं हाच या ज्ञानाचा उद्देश आहे. मग जीवांनी काय केलं पाहिजे, आपल्यासारख्या की प्रमाणित आध्यात्मिक गुरु साधू यांच्या म्हणजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. त्याद्वारे आपल्या कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन करतो आपण. आपल्या हृदयाची शुद्धी करणं आपण आवश्यक आहे. मग आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश मिळेल. मग आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते ती पुढच्या स्लाइड वर. हा, मग आता काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे, तर काही जण निष्काम कर्माद्वारे. तर वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळे मार्ग आहेत. मग परमात्म्याची अनुभूती काही जण ध्यान लावून अंतस्थ परमात्म्यावर ध्यान करतात. काही जण ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे ज्ञान घ्यायचं आणि अनुशीलन म्हणजे ते कृतीच्या स्तरावर आचरणात आणायचं. जसं विविध भक्तांनी केलं त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. काही जण निष्काम कर्मयोग करतात म्हणजे निष्काम कर्म म्हणजे निस्वार्थ सेवेद्वारे अशा पद्धतीनं जे आहे ते परमात्म्याची अनुभूती करू शकतात. म्हणजे विविध मार्ग इथे सांगितलेले आहेत. मग केवळ भगवत भक्तच जे आहे ते ज्ञानामध्ये योग्य स्तर म्हणजे योग्य अशा स्थित असतात. आणि भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे अशा सेवेद्वारे जे आहेत तर ते भगवान यांची कृपा प्राप्त करू शकतात आणि आपल्या चेतनेची शुद्धी करू शकतात. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड वर. हा, मग आता ह्या श्लोकामध्ये आपण समजून घेऊ की आध्यात्मिक ज्ञानामध्ये निष्णात नसून इतरांकडून परमपुरुषांसंबंधी ऐकून त्यांची उपासना करण्यास प्रारंभ करणारे अन्य काही जण आहेत. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्मवृत्तीचा मार्ग पार करतात. म्हणजे श्रवण हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. श्रवण भक्ती ही नवविध भक्तीपैकी महत्वाची आहे पहा. आणि त्यामुळे काय होतं की चैतन्य महाप्रभूंनी श्रवण भक्तीला अधिक महत्व दिलंय. म्हणजे अशा प्रमाणित अधिकारी व्यक्तींकडून जर आपण ऐकलं तर आपल्या हृदयाची शुद्धी होते पहा. आणि जरी आपली पात्रता नसेल तरी अशा व्यक्तीकडून जेव्हा आपण भगवान यांच्याविषयी ऐकतो आणि भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजेच उपासना करतो तर त्यावेळेला काय होतं की त्यांच्याकडून ऐकल्यामुळे आपण शुद्ध होतो आणि जन्ममृत्यूच्या या चक्रातून मुक्त होतो. जसं माता देवहूती ज्या आहेत तर त्यांनी कपिल मुनी म्हणजे त्यांचे पुत्र आहेत भगवानाचा अवतार, तर त्यांना ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कसं बरं दूर व्हायचं याविषयी अज्ञान होतं. मग ते ज्ञान प्राप्त केलं आणि त्यांनी सांगितले तशा पद्धतीने त्यांनी आचरण केलं आणि भगवत धामाची प्राप्ती केली पहा. हे त्याचं उदाहरण. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा, मग हे भगवान काय म्हणतात की हे भरतर्षभ, चर अचर असे जे काही अस्तित्वात पाहत आहेत ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून निर्माण होते. म्हणजे चर आणि अचर म्हणजे काय की आपण समजून घेऊ की भौतिक प्रकृती जी आहे आणि जीव यांचा संयोग आहे. म्हणजे सृष्टीमधले वृक्ष पर्वत हे अचर वस्तू आहेत आणि चर वस्तू म्हणजे भौतिक प्रकृती. म्हणजे काय की आपलं भौतिक शरीर म्हणजे ही जी आहे तर हे कसं आहे तर हे भौतिक आहे, भौतिक प्रकृतीने प्रदान केलेलं आहे. आणि आपला आत्मा जो आहे तो म्हणजे कसं आहे तर आध्यात्मिक म्हणजे पराप्रकृती म्हणजे भगवानांची आध्यात्मिक शक्ती आहे. तर ह्यांच्या संयोगामुळे हे निर्माण होतं. मग जीवाचा संपर्क म्हणजे जो आहे तर झाल्याविना कोणत्याही वस्तूची उत्पत्ती नाही होऊ शकत. म्हणजे तिथं जीव म्हणजे आत्म्याचा प्रवेश झाल्याशिवाय त्या कुठल्याही वस्तूची उत्पत्ती नाही होत. मग अशा पद्धतीनं पदार्थ म्हणजे काय की पदार्थ म्हणजे ह्या पंचमहातत्वांची बनलेली म्हणजे जो आहे त्याला म्हणायचं पदार्थ. म्हणजे तिथं चेतना नसते आणि प्रकृती ह्यांचा नित्य संबंध आहे म्हणजे त्यांचा संयोग होतो. म्हणजेच काय की आत्मा आणि भौतिक प्रकृती यांचा संयोग जो आहे तर तो झाल्यामुळेच
एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व किंवा एखाद्या वस्तूचं अस्तित्व जे आहे ते ह्या जगतामध्ये स्थित होतं. आणि म्हणून जे आहे तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, यांच्या संयोगामुळेच हे सगळं निर्माण होतं. मग इथे चित्रात पहा, हे सगळ्यांचे हृदय असतं भगवान, आणि त्याचबरोबर आत्मतत्व आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये भगवान आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येकामध्ये आत्मा उपस्थित आहे. म्हणजे अशा पद्धतीनं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच हे सगळं जे आहे ते निर्माण होतं. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर. हा, मग आता ह्या श्लोकाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की सर्व देहामध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा, नश्वर देहामधील आत्म्याचा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही आणि हे जाणणारा मनुष्य यथार्थ दृष्टीने पाहतो. आता ज्ञानी मनुष्य कुणाला म्हणायचं, तर जो मनुष्य आपले शरीर आणि शरीराचा स्वामी असणारा आपला जो आत्मा आहे, तर ह्यांच्याकडे आणि जो आहे तर अगदी म्हणजे यथार्थ दृष्टीने पाहतो, म्हणजे त्याला म्हणायचं यथार्थ ज्ञान. आता ही यथार्थ दृष्टी म्हणजे काय, तर आध्यात्मिक विषयाचं ज्ञान असल्यामुळे असा जो ज्ञानी पुरुष आहे, तर तो काय, तर तो आपलं शरीर हे आहे ते पंचमहातत्वांचं आहे आणि आपला आत्मा हा भगवानांचा अंश आहे या दृष्टीने पाहतो. याला म्हणायचं यथार्थ दृष्टी आणि अशा व्यक्तीला म्हणायचं यथार्थ ज्ञानी. हे खरं ज्ञान आहे. अज्ञानी लोक केवळ शरीरच पाहतात, त्यांना वाटतं शरीराचा नाश झाला की आत्म्याचा नाश झाला. आणि म्हणून काय म्हटलंय की जो अशा दृष्टीनं म्हणजे परमात्म्याचा आणि आत्म्याचा नाश होत नाही, मग ह्या दृष्टीनं म्हणजे शरीर आणि आत्मा आणि परमात्मा यांचं ज्याला ज्ञान असतं त्याला म्हणायचं यथार्थ ज्ञानी, बाकी सगळे अज्ञानी. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइडवर. मग आता या श्लोकाद्वारे आपण जे आहे ते समजून घेऊ की तो मनुष्य सर्व जीवात्म्यामध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो. तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही, याप्रमाणे परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे काय की प्रत्येक च्या हृदयामध्ये जो परमात्म्याला पाहतो आणि तो परमात्म्यावरच जो आहे तर तो एकाग्र म्हणजे झालेला असतो, म्हणजे त्याचं मन परमात्म्यावर एकाग्र असतं आणि प्रत्येकामध्ये परमात्म्याला पाहतो. असा जो व्यक्ती आहे तर तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करतो. पहा, म्हणजे परमात्मा सगळ्या जीवांमध्ये आहे असं जेव्हा आपण पाहायला लागलो, प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीमध्ये परमात्मा हृदयस्थ भगवान यांना पाहायला लागलो की आपण जो आहे तर तो प्रगती करतो. पहा, म्हणजे नाहीतर काय होतं, आपलं चंचल मन आहे तर ते समोरच्या म्हणजे जो काही समोर जीव आहे त्याला म्हणजे शरीरच समजायला लागलं तर मन कसं आहे, अस्थिर आहे, चंचल आहे, तर मग आपण अधोगतीला जाऊ. पण आपण जे आहे ते मनावर विजय मिळवून मला संयमित करून प्रत्येकामध्ये परमात्म्याला पाहतो. तिथे चित्रात दाखवले हत्ती, त्यानंतर पशु पक्षी आहेत, ब्राह्मण आहेत, साधू पुरुष आहेत, सगळ्यांमध्ये जे आहे ते आपण भगवान यांनाच पाहायला पाहिजे. म्हणजे कोणी व्यक्ती भेटला तर आपण परमात्म्याला भेटतो, परमात्म्याशी संवाद करतोय, अशा भावाने जर आपण शरण आलो तर निश्चितच काय, तर असा व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता याच्यामध्ये काय झालं, भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्म करते आणि आत्मा करता आहे हे वास्तव पाहू शकणारा मनुष्य यथार्थ रूपाने पाहतो. म्हणजे काय, भौतिक प्रकृती आपल्याला शरीर प्रदान करते आणि त्यामुळे काय शरीरच सगळी, शरीराची इंद्रिय सगळं कर्म करतं आणि आत्मा करताय. आत्मा काय करतो, त्या जे कर्म शरीराने केलं त्याचा परिणाम भोगतो आत्मा. म्हणून आत्मा कसा आहे, अकर्ता आहे आणि इंद्रिय आणि शरीर म्हणजे शरीर म्हणजेच त्याची इंद्रिय सगळी कर्म करतात. आणि हे वास्तव पाहू शकणारा मनुष्य म्हणजे यथार्थ दृष्टी, म्हणजे हे मायेने रचलेलं शरीर यंत्रच आहे आणि जीवाची इच्छापूर्ती करत असतं आणि त्यामुळे जीव सुख दुःख भोगतो. पहा, म्हणजे जीव हा अकर्ता राहतो, आत्मा हा अकर्ता राहतो आणि शरीर आणि त्याची इंद्रियच जे ते कर्म करतात. मग हे ज्याला वास्तव समजतं, सत्य समजतं, असा मनुष्य यथार्थ रूपाने पाहतो, म्हणजे तो यथार्थ ज्ञानी, त्याची यथार्थ दृष्टी असं समजलं जातं. आता पुढे जाऊ आपण. हो, पुढचा श्लोक शेवटचा आहे. तर आकाश जे आहे ते सर्वव्यापी आहे. आणि असे आकाश जे आहे ते आपल्या सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित असलेला आत्मा शरीरामध्ये लिप्त होत नाही. म्हणजे काय की आकाश सर्वव्यापी आहे म्हणून आकाशामध्ये वायू आहे म्हणून आकाश आणि वायू एकमेकात मिसळत नाही. आकाश आपलं अस्तित्व जे आहे ते स्वतंत्र अबाधित राखतं. मग त्याप्रमाणे वायू म्हणजे वारा जो आहे तो पाणी, चिखल, विष्ठा सगळ्यामध्ये प्रवेश करतो पण तो कशामध्येही मिसळत नाही. मग तसं जीव आहेत तर त्यांच्या म्हणजे जीवात्मा जो आहे
तर त्या विविध शरीरामध्ये स्वतःच असं सूक्ष्म अस्तित्व म्हणजे केसाच्या अग्राचं 10,000वा भाग एवढा सूक्ष्म आहे आत्मा. मग तो शरीरापासून अलिप्त वेगळा राहतो, तो शरीरात नाही मिसळत. म्हणजे आपले जे डोळे आहेत त्यातून आत्मा जे आहे तर ते म्हणजे आत्म्याला ती अनुभूती येते. डोळ्यातून त्याला दर्शन होतं, नाकांनी सुवास ची अनुभूती, असं अशा पद्धतीनं घडतं. म्हणजे शरीरामध्ये तो उपस्थित असतो. पण तो शरीराच्या विनाशानंतर म्हणजे मृत्यूच्या वेळी एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात जातो, म्हणजे देहांतर करत असतो. मग पहा, म्हणजे आपण पाहतो की शरीर जे आहे ते नश्वर आहे, पण आत्मा कसा आहे अविनाशी आहे आणि तो शरीरापासून अलिप्त राहतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग हे भारता ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे शरीराला शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. म्हणजे एकमेव सूर्य सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो की नाही, एवढं सूर्याचं तेज आहे. त्याला सगळं प्रकाश कोण देतात? भगवान यांच्या ब्रह्मज्योतीतून हा सगळा प्रकाश मिळतो. मग तसं आपल्या सगळ्या शरीराला म्हणजे चेतनेद्वारे प्रकाशित करणारा कोण आहे? तर आत्मा आहे. त्याद्वारे आपण कानांनी ऐकू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, तोंडाने बोलू शकतो. सगळ्या कृती आपण आत्म्याच्या अस्तित्वामुळेच करू शकतो. आपलं शरीर आत्मा सोडून गेला तर आपण काहीच नाही करत. आत्म्याविना शरीर कसं असतं? निर्जीव बनतं. आणि आत्म्याची उपस्थिती आहे म्हणून आपण हलके आहोत पहा. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते पाण्यावर तरंगतं कारण आत्म्याची उपस्थिती. जसे ग्रह गोल तारे आहेत ते सगळे तरंगतात आकाशामध्ये. का? ते खरं तर पृथ्वी भरपूर भारयुक्त आहे, पण तिथे भगवान उपस्थित आहेत परमात्मा स्वरूपात पृथ्वीमध्ये सुद्धा. त्यामुळं ती जे आहे ते आपल्या कक्षेत फिरते आणि तरंगते ब्रह्मांडामध्ये. मग तसं आपल्या शरीरात सुद्धा भगवान म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा आत्मा उपस्थित आहे. त्याच्या उपस्थितीमुळे आपण पाण्यावर तरंगतो. ज्या क्षणी आपलं आत्मा शरीर सोडून निघून जातं त्या क्षणी आपलं पाण्यामध्ये शरीर म्हणजे कसं तळाला जातं. ह्या उदाहरणावर लक्षात येईल की आत्मा आपल्या शरीरामध्ये उपस्थित आहे आणि म्हणजे तिची चेतना शक्ती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या शरीराला तो प्रकाशित करत असतो. म्हणजे काय, सगळ्या इंद्रियांची कर्म जे आहेत चेतना शक्ती चा जो पुरवठा असतो त्यामुळे घडत असतात. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता या श्लोकात जरी आपण समजून घेऊ, हा शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला, की जे ज्ञानचक्षुंनी म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला भेद पाहतात, आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. क्षेत्र म्हणजे कोण? ज्ञानाच्या चक्षुंनी आपण जाणलं. क्षेत्र म्हणजे भौतिक प्रकृतीने दिलेलं शरीर. परम क्षेत्रज्ञ म्हणजे जे आहेत तर म्हणजे क्षेत्रज्ञ दोन असतात, आपला जीवात्मा म्हणजे आपला आत्मा, आणि परम क्षेत्रज्ञ म्हणजे भगवान. म्हणजे आपलं क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमात्मा ह्यातला जो भेद जाणतो, तर तो काय करतो? भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग जाणतो. म्हणजे परमात्म्याशी आपले असलेले संबंध ज्ञान होतं आणि त्याद्वारे तो काय करतो? भौतिक प्रकृतीतून मुक्त होण्यासाठी आपण काय करायला प्रयास तर कृष्ण भावनेमध्ये आपण जे आहे तर कृष्ण भावनेमध्ये आपण प्रगती करणं आवश्यक आहे. हे त्याला दिव्य ज्ञान मिळतं आणि त्याद्वारे परम लक्ष्याची म्हणजे कोणाची? तर परम लक्ष आपल्या भगवानाची प्राप्ती करणे, त्या परमात्म्याला जाणणे, आणि त्या पद्धतीने तो भक्तिमय प्रेमय सेवा करून जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्या ध्येयाची, परम लक्ष्याची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करतो, कृष्ण प्रेम मिळवतो. तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं ह्या अध्यायाद्वारे की आत्मा परमात्मा यांचा काय संबंध आहे आणि आपलं शरीर आत्मा परमात्मा ह्यांचा काय संबंध आहे. मग हे ज्याला ज्ञान मिळतं तर त्या ज्ञानचक्षुंनीच असा व्यक्ती जो आहे तो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे ते आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. थोडासा हा अध्याय समजायला थोडासा क्लिष्ट आहे, पण मी अगदी सावकाश घेतलं की जेणेकरून सगळ्यांना समजेल. तरी पण कोणाला शंका असतील तर विचारूया. आज पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ऐकूया, अध्याय वाचूया आणि शंका आल्या तर आणि उद्या विचारूया. प्रीतम, जी आप रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्ण. रागात मी काय त्याची क्रीडामध्ये ना रेकॉर्डिंग स्टॉप करायला सांगितलं तरी चालेल. हरे कृष्ण. हाँ हाँ, हो मेसेज करते हैं. हरे कृष्ण. हा. कोणाला काही भाग समजला नसेल, कळला नसेल तर आपण विचारूया. हरे कृष्ण. असं काही शांत आहेत. आजचा श्लोक आपण म्हणूया सगळ्यांनी 1-2 मिनिटात आणि आपण मग थांबूया. मी वैष्णव प्रणाम मंत्र घेऊन ठेवते. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु भैवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. अर्चना माताजी, रेकॉर्डिंग आहे ना, तर आपले 18 अध्याय पूर्ण झाल्यावर एकच आपल्याला लिंक मिळेल की ती क्लिक केली की सगळी प्लेलिस्ट, सगळ्या अध्यायांचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल तिथे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा, बोलूया. माताजी ते एक श्लोक आहे का? का गाणं आहे ते, के बहकाओ में ना मन राह भुला ना जाए, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बना ले. ते काही श्लोक मध्ये येतं, त्याचं मला माहिती का? ऐकू नाही आलं प्रभू, पुन्हा एकदा म्हणाल काय सांगू म्हणजे इच्छिताय तुम्ही, तेच मला नाही ऐकू आलं नीटस. सांगाल का पुन्हा एकदा? ते श्लोक आहे का माताजी? मन के बहकाओ में मन राह भुला ना जाए, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बना ले. हा, रचना असतात वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या काय म्हणू आध्यात्मिक जे स्तरावर असतात त्यांच्या तर त्याचं ते भाषांतर आहे म्हणजे. पण आपला श्लोक आहेच ना, चंचलम ही म्हणजे चंचलम ही असं एक श्लोक येतो मला लक्षात येईल, 6.34 श्लोक. एक मिनिट. हा, ते तर त्याचा अर्थ येतो प्रभू. 6व्या अध्यायातला श्लोक आहे. एक मिनिट. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम असा श्लोक आहे. तर आपण हा, अभ्यासला मन आपलं इतकं चंचल आहे की ते आपल्याला म्हणजे त्याला आटोक्यात आणणं खूप अवघड आहे. म्हणजे मनाला आपण मित्र बनवलं पाहिजे, मनाला आपण जे आहे तर आपलं म्हणजे तास बनवलं पाहिजे असा अर्थ तुम्ही जे सांगितलं ना आता दोहा, तर त्याचा अर्थ हा आहे. 6.34 उल्लेख त्यासाठी आहे श्लोक आहे भगवद्गीतेतला, ह्यासाठी. तुम्ही जे हे सांगितलं हाचा अर्थ 6.34चा आहे. हा, ठीक हा. आहे. हा हा. त्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्येच आहे का माताजी? भगवद्गीतेच्या म्हणजे 6व्या अध्यायातल्या 34व्या श्लोकाचा जर भावार्थ ऐकला तर तुम्हाला समजेल की ह्याच्याशी मिळता जुळताच हा अर्थ आहे. आहे का? त्याच्यावरून ती रचना केली असेल, तो दोहा ओके रचला माताजी, गेला. ठीक ठीक आहे. आहे. हरे कृष्ण. हा, वाचूया आपण हा श्लोक सगळ्यांनी, प्रयत्न करूया सगळ्यांनी. कुठे अडले तर मी सांगेनच. हरे कृष्ण. क्रीदा माताजी, आप रिकॉर्डिंग स्टॉप करो. हरे कृष्णा. क्रीदा माताजी. आम्ही मेसेज पाठवले माताजी त्यांना, हा. बहुतेक काही बघितला नाहीये. हम्म. कॉल करते एकदा. हा, अपलोड करताना अवघड जातं ना, मोठं रेकॉर्डिंग असेल तर. त्यामुळं त्यांना आपला अध्याय संपला की त्वरित बंद करायला सांगायला हवे. ठीक आहे, तोपर्यंत आपण प्रयास करूया सगळ्यांनी. हा, दीपा माताजी आपण वाचूया, श्लोक म्हणूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा माताजी. हा, म्हणूया. हा, म्हणतो. कृष्ण. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेनि चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरी बोल. खूप छान माताजी, हरी बोल. खूप सुंदर म्हणाले. हा, आता गिरीश प्रभूजी तुम्ही म्हणा. हरे कृष्ण माताजी, दंडवत हा, प्रणाम. म्हणा. उपदृष्टान्मतांच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरी बोल. खूप छान खूप छान प्रभू. अजून कोणाला म्हणायचंय? हरे कृष्ण. तर हा, रागात्मिक माताजी तुम्ही म्हणा तोपर्यंत. इतर कोण? हा माताजी. हरे कृष्ण. हा. उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरी बोल. खूप छान माताजी, खूप सुंदर, खूप छान. अजून कोणाला प्रयास करायचा आहे? आज क्षमा माताजी नाही आहेत वाटतं. आहेत ना क्षमा आहे. माताजी, तुम्ही बोलते म्हणा. बोलते बोलते आता. हा हा, म्हणा. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरी बोल. खूप छान, खूप छान. रुपाली माताजी तुम्ही म्हणाल प्रयास करायचा आहे. हरे कृष्णा. काहीतरी बिझी असावे. अजून कोणाला म्हणायचं आहे? हो, म्हणते. हा माताजी, म्हणा. हो, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहे हि
देहेऽस्मिन् पुरुषः पुरुषः परः. हरी बोल. खूप छान, खूप सुंदर. धन्यवाद माताजी. हरी बोल. खूप छान. हरे कृष्ण. अजून कोणाला म्हणायचं आहे? पूजा माताजी दिसतोय श्लोक? पूजा माताजी प्रयास करायचा आहे तुम्हाला? हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न? द्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परम्. हा, देहेस्मिन पुरुषः पराम. खूप सुंदर माताजी, खूप छान. खूप गोड आवाज आहे तुमचा. सगळ्यांचे छान छान गोड आवाज आहेत हं. म्हणायला म्हणजे जेव्हा म्हणतात तुम्ही सगळेजण तेव्हा खूप छान वाटतं कानाला ते. मधुरता आहे सगळ्यांच्या आवाजात. हरी बोल. अजून कोणाला प्रयास करायचा आहे? ठीक आहे. आपण आता हे सगळे रेकॉर्ड बहुतेक झोपायच्या तयारीत असतील. हरे हरे कृष्ण. हरे कृष्णा. हा, सगळ्यांना झोप आली आता. आपण थांबूया, उद्या भेटूया. आणि हा जरा अध्याय तो सगळ्यांना जरा अवघडच जातो समजायला. तर आपण काय करूया, वाचूया एकदा तो आणि नंतर रेकॉर्डिंग आता मिळतील आपल्याला. 5 अध्याय झाले की 13व्या अध्यायाचं रेकॉर्डिंग जे आहे ते आपण ऐकूया. ऍक्च्युली आपण प्रत्येक वेळी पाठवत होतो रेकॉर्डिंग, पण ह्याच वेळी काय केलं, एकदम सगळे असतील तर म्हणजे ऐकायला बरे पडतात म्हणून तसं करणार आहेत. एकच लिंक शेअर करणार आहेत. तर ठीक आहे. आपण प्रयास करूया की आपण हा अध्याय वाचून पूर्ण करू, म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. आणि काही शंका आली तर मला विचारूया. आपण थांबूया. उद्या भेटू. हरे कृष्णा सर्वांना. रागत्मिका माताजी, क्रीडा माताजी खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी खूप छान श्रवण केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. आपण उद्या भेटू. हरे हा कृष्ण माताजी. हरे दंड. कृष्णा. साधा प्रणाम. हरे कृष्ण हरे सगळ्यांना. कृष्णा. मीटिंग